घेतल्या जातात, पण त्या राज्यस्तरीय किंवा तशाच इतर राज्यांमध्ये आता गुजरात गणित मंडळ आहे, अशा खूप स्पर्धा घेतल्या जातात. पण जागतिक स्तरावर ज्या गणिताच्या स्पर्धा होतात त्यातली सर्वात कठीण मराठी विज्ञान परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या आजच्या या व्याख्यानात प्रसिद्ध गणित तज्ञ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर विनायक सोलापूरकर यांनी विद्यार्थी व पालकांना खूप छान मार्गदर्शन केले. त्याचा आभार. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि नेहमीप्रमाणे आजच्या या शुक्रवारी मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित आजचा जो काही विज्ञाना संदर्भातला जो काही व्याख्यानाचा विषय आहे, जगाच्या गणिताच्या पटावर भारतीय विद्यार्थी, तर यासाठी आजचे आपले जे काही प्रमुख व्याख्याते आहेत डॉक्टर विनायक सोलापूरकर यांचे इथं आगमन आणि उपस्थिती झालेली आहे. तर मी आमच्या मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांना घेऊन व्यासपीठ आपण ग्रहण करावे. पुनश्च एकदा मराठी विज्ञान परिषदे पुणे विभागातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा जो काही विषय आहे तो विद्यार्थ्यांसाठी किती आवडीचा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी किती नावडीचा आहे हे सरांच्या व्याख्यानातून जरा थोडंसं आपल्याला विचारायला लागणारच आहे त्यांना. कारण गणित म्हणलं की बऱ्याचशाच विद्यार्थी, मी पण विद्यार्थी दशेतनं इथंपर्यंत आलेलो आहे, त्यामुळं माझी उत्सुकता वाढलेली आहे की सरांचं गणित आणि गणिताबद्दलचा जो काही अभ्यास आहे आणि तो नेहमीच्या आपल्या अभ्यासक्रमातलं गणित आणि ते जे मांडतायत गणित, तर ते आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सर, मी विनय उपाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग. आता साधारण गेली 60 वर्ष झाली मराठी विज्ञान परिषदेचं काम चालू आहे आणि मराठीतून विज्ञान प्रसार करणं हे महत्वाचं काम. मराठीच्या मराठीच्या विज्ञानात वाढ करणं हा पण काम आणि विज्ञानाची वाढ मराठीत करणं हे पण काम. प्रकाराने लोकांमधलं विज्ञान सर्वांसमोर आणणं हा मराठी विज्ञान परिषदेचा हेतू आहे. की जे आज स्वतःला गेले त्यांना खूप परिश्रम पण पडले, तर ते परिश्रम कसे पडले, कसं त्यांच्यापर्यंत पोहोचलो हे आपल्याला जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. आणि त्यामुळे हा मुद्दाम विषय डॉक्टर सोलापूरकरांनी केलेला आहे. त्यांनी खूप मोठं काम याच्यामध्ये केलेलं आहे. तर आपण त्यांच्या तोडूनच हे सगळं ऐकू. आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अंजली साठे, मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वक्त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विनायक माधव सोलापूरकर हे पुण्यातील एक प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून 1999 मध्ये गणितात PhD मिळवली. त्यांचं संशोधन फंक्शन थिअरी आणि ऑपरेटर थिअरी यांच्या संश्लेषणावर केंद्रित आहे. Completely and alternatingly hyper expansive operators, subnormalities इत्यादी विषयांवर त्यांनी अनेक संशोधन पेपर्स प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांनी काही विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे. डॉक्टर सोलापूरकर यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे येथे दीर्घकाळ अध्यापन केले आहे. तेथे ते सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज इन मॅथमॅटिक्स याचे प्रमुख होते. त्यांचा अध्यापन अनुभव 37 वर्षांहून अधिक आहे. विद्यार्थ्यांना सोप्या आणि आकर्षक पद्धतीने गणित समजावून सांगण्यासाठी ते प्रामुख्याने सगळ्यांमध्ये ओळखले जातात. सध्या ते भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे येथे अधिव्याख्याता आणि गव्हर्निंग बॉडीचे सदस्य आहेत. माधव गणित स्पर्धा या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय स्पर्धेचे सर मुख्य समन्वयक असून ही स्पर्धा भास्कराचार्य प्रतिष्ठान मार्फत घेतली जाते. सन 2013 ते 16 दरम्यान भारतातील मॅथमॅटिकल ऑलिम्पियाडचे राष्ट्रीय समन्वयक पण होते.
शाळेच्या बालभारती पाठ्यपुस्तकांचे म्हणजे इयत्ता 6वी ते 10वी या पाठ्यपुस्तकांचे ते सहलेखक पण आहेत. गणित ऑलिम्पियाडसाठी प्रसिद्ध असलेल्या एक्सकर्शन इन मॅथमॅटिक्स या पुस्तकाचे सर सहलेखक आहेत. सरांची प्राचीन भारतीय गणितावर व्याख्यानं आणि लेखन सतत चालू असतं. गणिताची भीती कमी करण्यासाठी आणि या विषयाला लोकप्रिय करण्यासाठी ते क्रियाशील आहेत. त्यांनी स्वतःचा YouTube चॅनल पण सुरू केलेला आहे, ज्याच्यात अभ्यासक्रमाबाहेरील रोचक संकल्पना सांगितल्या जातात. डॉक्टर सोलापूरकर हे आधुनिक ऑपरेटर थिअरी संशोधन करणारे आणि त्याचबरोबर गणित शिक्षण आणि प्रसारणात मोठे योगदान देणारे पुण्यातले एक महत्त्वाचे गणितज्ञ आहेत. आपण सगळेजण त्यांना ऐकायला उत्सुक आहोत, तेव्हा मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर मी आपल्या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर सोलापूरकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान सादर करावे. नमस्कार. सर्वप्रथम मराठी विज्ञान परिषदेने या विषयावर बोलण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अजून एक गोष्ट आवर्जून नमूद करायला पाहिजे ती म्हणजे अशी की अतिशय नेटाने आणि ध्यास घेऊन मॅडम, आमचे मित्र विनय आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मराठी विज्ञान परिषदेचं काम खूप उत्साहाने आणि जोरात चालू ठेवलंय. त्यामुळे मराठी विज्ञान परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं या निमित्ताने मी मनपूर्वक कौतुक करतो. मराठीतून विज्ञानाला आव्हानात्मक परिस्थिती आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा परिस्थितीतही मराठीतून विज्ञानाला वाहून घेतलेली ही संस्था आणि तिचे कार्यकर्ते यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. मराठीतून विज्ञान आणि एकंदरीतच मराठीबद्दल प्रसार प्रचार करणारे प्रसिद्ध असे मराठी काका ज्यांना म्हणतात ते अनिल गोरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करू. ते पण आमचे खूप जुने स्नेही मित्र आहेत. एक दोन गोष्टींचा जो आत्ता उल्लेख झाला त्याच्याबद्दल बोलतो आणि मग मुख्य विषयाकडे वळतो. आणि ते माझे आवडीचे विषय आहेत. त्याच्यावर बोलण्यासाठी अजून काही व्याख्यानं माझी आयोजित करावी लागतील. त्याच्यामुळे मी फक्त आता सांगतो तो कुठला विषय ते, की गणित अवघड विषय असं ते म्हणले तर तसा तो कसा नाही हे मला विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना सांगायला खूप आवडतं. आणि अनेक वेळा मी तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, इंग्रजी भाषा विषय या सर्वांपेक्षाही गणित हा सोपा विषय आहे. पण म्हटलं असं जातं की हा अवघड विषय, वृक्ष विषय, कठीण विषय, समजायला अवघड आहे. तर तो कसा नाही, पण तो स्वतंत्र विषय आहे, तो आजचा विषय नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की पुणेकर मंडळी एक व्याख्यान देताना पुढच्या व्याख्यानाची बीजं पेरत असतात हळूहळू. तसं नाही येते काही कारण इथे मी बरेच येऊन गेलोय, पण तो खूप खरं महत्वाचा विषय आहे की अनेक जणांना उगाच वाटतं की गणित अवघड आहे. तसं काही ते अजिबातच अवघड नाही. आणि हे मी गणिताचा अभ्यासक म्हणून म्हणत नाही, त्रयस्थपणे ते कसं आणि काय आहे हे सुद्धा इंटरेस्टिंग, अतिशय म्हणजे महत्वाचं आहे, महत्वाचा विषय. आणि तो आता आपण फक्त त्याला स्पर्श करू आणि तुम्ही मनात ठेवा की तो सोपा आहे आणि मग आपण व्याख्यानाला सुरुवात करू. तर आजचा विषय गणित स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी, आणि ते सुद्धा जगाच्या पाठीवर, असं त्याच्या अलीकडे विशेषण लावलंय की जगाच्या पाठीवर भारतीय विद्यार्थ्यांनी केलेली गणितातली कामगिरी. म्हणजे आता आपल्याला गणितज्ञांविषयी भारतीय बोलायचं नसून जे भावी गणितज्ञ आहेत, म्हणजे जे आता शालेय स्तरावर अतिशय दैदिप्यमान अशी कामगिरी करत आहेत, अशा बाल गणितज्ञांबद्दल आपल्याला बोलायचंय. त्यांनी ही कामगिरी कशी केली, काय केली, या स्पर्धा कुठल्या, त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती जाणून घ्यायची आहे आणि त्याचा थोडासा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. मुख्यत्वे करून 3-4 स्पर्धांविषयी मी बोलीन आणि त्याच्यातली एक महत्वाची म्हणजे ऑलिम्पियाड स्पर्धा. निश्चितपणे आपल्या पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गणित अध्यापक मंडळातर्फे सुद्धा गणिताच्या बऱ्याच स्पर्धा घेतल्या जातात. पण त्या राज्यस्तरीय किंवा तशाच इतर राज्यांमध्ये, आता गुजरात गणित मंडळ आहे, अशा खूप स्पर्धा घेतल्या जातात.
पण जागतिक स्तरावर ज्या गणिताच्या स्पर्धा होतात त्यातली सर्वात कठीण, सर्वात ज्याला एक अतिशय अनन्यसाधारण गणिताच्या क्षेत्रात म्हणजे फक्त विद्यार्थ्यांमध्ये नाही, गणितज्ञांमध्ये सुद्धा, की ज्याच्याबद्दल खूप उत्सुकता असते, ज्याच्यामध्ये पदकं मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सगळ्या गणितज्ञांचं लक्ष असतं. कारण अतिशय प्रतिभा असल्याशिवाय या स्पर्धेमध्ये म्हणजे गणित ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करता येत नाही, यश मिळवता येत नाही. ती अतिशय कठीण परीक्षा असते. ती कशी आणि किती कठीण असते हे पण मी सांगणार आहे, पण त्या स्पर्धेविषयी मी बोलीन. त्याच्यानंतर युरोपियन गर्ल्स मॅथ ऑलिम्पियाड, म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म EGMO असा केला जातो. जसं पहिल्याचा IMO इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड, तसं युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड, म्हणजे ती फक्त मुलींसाठी असते आणि ती युरोपियन कंट्रीजसाठी खरं म्हणजे आहे. पण निमंत्रित म्हणून आपण सहभागी होण्याचं त्यांना एक आपण पाठवलं होतं, त्याला त्यांनी मान्यता देऊन भारत आता गेले 10-12 वर्ष तरी या स्पर्धेमध्ये भाग घेतोय. ती एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची विद्यार्थिनींसाठी, मुलींसाठी असलेली स्पर्धा आहे. आणि तिसरी एशिया पॅसिफिक मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड अशी एक स्पर्धा आहे, ती सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे. चौथी स्पर्धा अशी आहे की ती वरच्या स्तरावर म्हणजे अंडर ग्रॅज्युएट लेवलला, म्हणजे या आधीच्या सगळ्या तिन्ही सांगितल्या त्या 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच आहेत. आणि ही जी पुढची आहे ती 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी, जे गणितामध्ये किंवा विज्ञानामध्ये किंवा आता इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा पदवी घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आहे. ती म्हणजे माधव गणित स्पर्धा. ती सुद्धा राष्ट्रीय स्तरावर भारतामध्ये सर्वत्र घेतली जाते आणि त्याला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप आलेलं आहे. म्हणजे त्याची सुद्धा आपण एक संघ आंतरराष्ट्रीय अशा म्हणजे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्पर्धेसाठी गेले 2 वर्षापासून पाठवायला सुरुवात केली. तर या 3-4 स्पर्धांविषयी शक्य आहे तेवढे दिलेल्या वेळामध्ये बोलण्याचा मी प्रयत्न करतो. सुरुवातीला सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात गाजलेली जी ऑलिम्पियाड स्पर्धा आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ऑलिम्पियाड स्पर्धेचा माझा बरेच वर्षापासूनचा संबंध आहे, म्हणजे बरेच म्हणण्यापेक्षा 30-32 वर्ष तरी निश्चितपणे आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले 30 वर्ष या गणित स्पर्धेशी माझा संपर्क आहे. एक काय म्हणायचं ट्रेनर म्हणून, ज्याला कोच म्हणतात, गणित ऑलिम्पियाड स्पर्धांचा काय म्हणतात त्याला, मी जास्तीत जास्त मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करतोय. कोच, हा, प्रशिक्षक म्हणून गेले 30 वर्षापेक्षा जास्त माझा या स्पर्धेशी संबंध आहे. आणि ओळख करून देताना सांगितलं तसं की 3 वर्षाच्या रोटेशननी काम करायला लागतं. त्यामुळे 3 वर्ष राष्ट्रीय समन्वयक म्हणजे जगामध्ये जे सर्व संघ भाग घेतात देशांचे, तर प्रत्येक देशाचा एक प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. असं 3 वर्ष नॅशनल कोऑर्डिनेटर मॅथ्स ऑलिम्पियाडचा म्हणून पण ही स्पर्धा मध्ये काम करायचा मला अनुभव आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेविषयी खूप बोलता येईल आणि मला खूप त्याच्याबद्दल आकर्षण, आपुलकी, प्रेम, कारण खूप आतमधल्या स्तरामध्ये जाऊन विद्यार्थ्यांबरोबर मी काम केल्यामुळे. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडक्यात त्याचे महत्वाचे पैलू मी सांगतो. ही स्पर्धा आता काय हल्ली तांत्रिक माहिती जी असते ना, की कधी फॉर्म भरायचा, की ते सगळं वेबसाईटवर असतं. तर होमी भाभा सेंटर हे भारतामधलं ऑलिम्पियाड स्पर्धांसाठीचं एक मुख्य केंद्र आहे. त्या होमी भाभा सेंटर तर्फे या सगळ्या परीक्षा घेतल्या जातात. मग त्यांच्या वेबसाईटवर सायन्स ऑलिम्पियाड आणि मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड असे तुम्हाला 2 दिसतील. आणि मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड मध्ये कुठल्या स्टेजेस आहेत, कसं कसं जावं लागतं, हे सगळी माहिती तुम्हाला मिळेल. 4 स्तर असतात आणि जे विद्यार्थी आहेत इथे किंवा पालक आहेत, विद्यार्थ्यांना उत्सुकता असते तेवढीच हल्ली पालकांना असते. आणि आपला पाल्य हा या गणित ऑलिम्पियाड मधल्या स्पर्धांमध्ये चमकावा अशी साहजिकच प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्याच्यातनं खूप विनोद सुद्धा घडलेले आहेत. तर जाता जाता तुम्हाला एक सांगतो की एका साधारणपणे आई जी मुलाची असते ती सगळं मुलाचं बघत असते लहानपणापासून, आणि ती अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि संगोपन करते, शाळांमध्ये जाते, मुलांचे गृहपाठ लिहून घेतात, त्या अभ्यास करून घेतात. तर अशा एका महिलेने मला विचारलं की गणित ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी तयारी कशी करायची.
तर मी असं भरभरून बोलायला सुरुवात केली की असं असतं, हे पुस्तक असतं, असं 4 विषय असतात, असं असतं. मग माझ्या लक्षात आलं की कोणाला बसायचंय, बसणार आहे कोण याला. तर त्या बाईंना विचारलं मी की तुम्ही भास्कराचार्य प्रतिष्ठानला या, पण कोण बसणार आहे, म्हणजे पाल्य कोण आहे. तर त्यांच्या कडेवर एक बाळ होतं आणि त्या म्हणले की आता हा बसेल पुढे म्हणून गणित ऑलिम्पियाडला. तर म्हटलं कृपा करून त्याला 5वी 6वी 7वी पर्यंत कुठल्याही अशा काही स्पर्धांमध्ये फारसं काही प्रयत्न करू नका, त्याला खेळू दे, तरच तो ऑलिम्पियाडमध्ये शक्यतो चमकेल. पण हे चांगलं आहे, पालकांचा उद्देश चांगलाच असतो की आपलं पाल्य चमकावा कुठेतरी. पण पालकही खूप असं आता अम्बिशियस झालेले आहेत की झाकीर हुसेनही व्हावा तो, किंवा सचिन तेंडुलकरही व्हावा वगैरे, असं सगळं वाटणं साहजिक आहे बरं का. तर तसंच गणित ऑलिम्पियाड स्पर्धेला ग्लॅमर आहे की आपला मुलगा या स्पर्धेमध्ये चमकावा, असं सगळ्या पालकांना वाटतं. तर संबंध भारतामध्ये एक पहिली परीक्षा, पहिल्या लेवलची जी परीक्षा असते त्याचं आयोग, म्हणजे जी सुरुवातीची परीक्षा असते, आता हे शॉर्ट फॉर्मच प्रसिद्ध आहेत जास्त, तर त्याला साधारणपणे 1.5 लाख ते 2 लाख विद्यार्थी बसतात. आणि ती मशीन बेस्ड, म्हणजे चाळणी टाईपची परीक्षा असते की त्यातनं म्हणजे फिल्टर आउट मुलं होतात. कारण म्हणजे मी जेव्हा काम करायचो तेव्हा ती नव्हती आणि एवढ्या सगळ्या मुलांचे पेपर तपासायला लागायचे. तर त्याच्यामुळे मग ही आता मध्ये एक स्पर्धा, म्हणजे रिजनल ऑलिम्पियाड हीच पहिली स्पर्धा होती, मग नॅशनल आणि मग इंटरनॅशनल. पण त्याच्या आधी आता ही इंट्रोड्यूस केली आहे, कारण इतके विद्यार्थी बसतात. तर ते 1.5-2 लाख विद्यार्थी, 1.5 ते 2 लाखाच्या दरम्यान. आता यावर्षी मी ऐकले ते रजिस्ट्रेशन ऑलरेडी 1,80,000 गेले, म्हणजे या वर्षीच्या सायकलमध्ये. तर ते साधारण तो आकडा त्या दरम्यान असतो. पण तो एकंदर शाळेमध्ये जी विद्यार्थी गणित शिकतात त्या मानाने कमीच आहे. भारतामध्ये जी मुलं गणित शिकतात त्याच्या 5% सुद्धा हा आकडा एकंदर कमीच असेल. तर आणि एकदम असं सांगतो की 6 विद्यार्थी जातात भारतीय संघामध्ये, म्हणजे हे 1.5 लाख, मग रिजनल होते ती माहिती सांगतो मी, पण नॅशनल होते, इंटरनॅशनलचा एक कॅम्प भरतो आणि शेवटी भारतीय संघ म्हणून 6 विद्यार्थी भारताचं प्रतिनिधित्व करतात. आता समजा 2 लाख घेतले आपण, तर 2 लाख वजा 6 हे काही जात नाहीत ना कुठे आंतरराष्ट्रीय स्तरावर, किंवा त्यांची पदकं मिळालेली आपण जगाच्या पाठीवर वगैरे असं काही आपल्याला दिसत नाही. वजाबाकी सुद्धा मला पटकन येणार नाही. 2 लाख वजा 6 म्हणजे लिहूनच करायला लागेल. या मुलांचं काय, तर ही स्पर्धा गणित ऑलिम्पियाड ही त्या मुलांसाठीच आहे, म्हणजे ह्या प्रतिभावान मुलांसाठी तर आहेच, आणि भारताचं नाव सगळ्या जगाच्या पाठीवर जातं तो एक आहेच भाग. पण विद्यार्थ्यांचं गणित चांगलं व्हावं, हे जे काही 5% समजा असतील मुलं आणि न बसणारी, यांच्या गणिताच्या स्तरामध्ये फरक राहतो. कारण ते तयारी करतात, भले त्यांना त्याच्यात काही कुठलं पदक न मिळवलं, रिजनलला सिलेक्ट न हो, नॅशनलला, हा गणित ऑलिम्पियाड स्पर्धांचा पाय आहे. म्हणजे पदक हा एक काय म्हणायचा भाग आहेच, पण गणित ऑलिम्पियाड स्पर्धांमधनं भारतातल्या गणितात शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचं गणित चांगलं होतं. हा जाता जाता मी मुद्दाम आवर्जून उल्लेख करतो की ते 4 जास्त अवघड गणित सोडवतात, प्रयत्न करतात, 2 जास्त विषय शिकतात की जे शालेय स्तरावर नसतात, म्हणजे अल्जिब्रा जॉमेट्री असतं पण नंबर थिअरी कॉम्बिनेट्रिक्स नसतं, त्या विषयाची तोंड ओळख त्यांना होते. मग या सगळ्या 1.5 लाख मुलांचा हा फायदा आहे. आणि पुढे जाऊन ते त्यांना करिअर कुठलंही करू दे, त्यांना डॉक्टर का विना कोणी काही झाले तरी त्यांचा गणिताचा पाया भक्कम होण्याचं काम हे गणित ऑलिम्पियाड स्पर्धा करतात. आता ही 1.5-2 लाख मुलांमधनं भारतामध्ये 29 रिजन आहेत सध्या, ते रिजन वाईज ऑलिम्पियाड स्पर्धा होतात. तर या प्रत्येक रिजन मधनं साधारणपणे 200 विद्यार्थी रिजनल ऑलिम्पियाड स्पर्धेला बसण्यासाठी सिलेक्ट होतात. मग आता महाराष्ट्रातनं समजा 10,000 मुलं बसली या 1.5 लाखापैकी भारतातल्या, तर त्यातली 200 मुलं सिलेक्ट होणार रिजनल ऑलिम्पियाडला बसण्यासाठी. आता त्यातले काय काय बारकावे आहेत ते तुम्ही वेबसाईटवर बघा की 8वी 9वी 10वी 11वीचा एक कोटा आहे, 12वीतली थोडीच मुलं घेतात, 12वीला फुल फ्लेज घेत नाहीत, ते वगैरे सगळं लिहिलेलं आहे. काही विद्यार्थिनींना मुद्दामून गर्ल्स कोटामधनं सिलेक्ट करतात. ही तांत्रिक माहिती तुम्ही संकेतस्थळावरनं घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये न जाता ही 200 मुलं रिजनल ऑलिम्पियाडला बसतात. रिजनल ऑलिम्पियाड ही मशीन बेस्ड नसते, ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन गणित सोडवावी लागतात.
3 तास आणि 6 प्रॉब्लेम असं तिथे जाऊन सोडवायला लागतं. याला 4 विषय असतात: अल्जिब्रा, जॉमेट्री, नंबर थेरी आणि कॉम्बिनेट्रिक्स. आता नंबर थेरी कॉम्बिनेट्रिक्स कुठनं आलं हे काही भारतामध्ये शाळेत शिकवत नाहीत. नंबर थेरी म्हणजे इंटिजर्सच्या प्रॉपर्टीज, म्हणजे प्राईम नंबर्सच्या भोवती असणारा हा विषय आहे आणि तो तसा ऍडव्हान्स्ड आहे, म्हणजे सुरुवात करायला सोपा वाटणारा पण नंतर अवघड अवघड होत जाणारा असा. तर तो शालेय स्तरावर अनेक देशांमध्ये आहे. तर ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं हे असं खाली आलेलं स्वरूप आहे की कारण त्या स्पर्धेत शेवटी जायचं आहे याच्यातनं, म्हणून तो या जे ऑर्गनायझेशन आहे हे एक IMO बोर्ड असतं, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाडचं एक बोर्ड आहे. ते सगळं ठरवतं विषय कुठले, स्पर्धेचं स्वरूप काय, गणित कुठली. तर हे पहिल्यापासून 4 विषय ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी असतात. 1959 साली आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धांना सुरुवात झाली. तेव्हा भारत भाग घेत नव्हता. भारताने तब्बल 30 वर्षानंतर म्हणजे 1989 साली गणित ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी पहिल्यांदा संघ पाठवला. हंगेरी, रुमानिया वगैरे हे यातले लीडर्स आहेत. म्हणजे हे पहिल्या वर्षी रुमानियामध्ये स्पर्धा झाली आणि त्या भागातले म्हणजे पूर्व युरोपमधले देश त्याच्यामध्ये होते. आणि भारताने पहिल्यांदा 1989 साली संघ पाठवला आणि तो अव्याहतपणे आता 2026 सालापर्यंत आपण दरवर्षी विद्यार्थ्यांचा, आता गेले अनेक वर्षे 6 विद्यार्थ्यांचा, सुरुवातीला कमी विद्यार्थी जात असत. तर या विद्यार्थ्यांची निवड कशी होते तर हे 200 विद्यार्थी जे रिजनल, म्हणजे आता महाराष्ट्र अँड गोवा असा एक रिजन आहे. भास्कराचार्य प्रतिष्ठान त्याचं सेंटर आहे मेन, महाराष्ट्र आणि गोवा. तर महाराष्ट्र आणि गोवा मधनं जी 200 मुलं रिजनल ऑलिम्पियाडला बसतील त्याच्यामधनं 30 विद्यार्थी नॅशनल ऑलिम्पियाडला सिलेक्ट होतात. म्हणजे पहिले बघा, समजा 1.5 लाखातनं रिजन वाईज 200 म्हणजे 30 रिजन धरले आणि 200 किती झाले, 6,000 विद्यार्थी या स्पर्धेसाठी बसतात. तुम्हाला वाटेल बरं का गणिताचा माणूस आहे गुणाकार, असं नाही. कॅल्क्युलेशन्स म्हणजे गणित नाही, हे पण जाता जाता सांगतो. तर असे 6,000 विद्यार्थी या स्पर्धेसाठी म्हणजे रिजनल ऑलिम्पियाडला बसतात आणि प्रत्येक रिजन मधनं 30 म्हणजे परत 30 रिजन म्हणजे 900 मुलं साधारण प्लस मायनस 900 अशी मुलं नॅशनल ऑलिम्पियाड साठी सिलेक्ट होतात. नॅशनल ऑलिम्पियाड ज्याचं प्रसिद्ध नाव INMO असं आहे, इंडियन नॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड. ती राष्ट्रीय स्तरावरची, म्हणजे रिजनल मध्ये कसं प्रत्येक राज्यामधली मुलं बसतात. हल्ली एकच पेपर असतो तरी सुद्धा रिजनल ऑलिम्पियाडचा. पूर्वी रिजनना स्वातंत्र्य होतं, म्हणजे आम्ही महाराष्ट्र आणि गोवाचा वेगळा पेपर सेट करायचो. कारण काय होतं की शेवटी आम्ही आमच्या राज्यातनं 30 मुलं पाठवायची आहेत ना, मग आम्ही टेस्ट करून, असं त्याला लॉजिक होतं. पण ह्या स्पर्धांचं ग्लॅमर वाढल्यानंतर खूप इतर कॉम्प्लिकेशनही वाढतात. कोर्ट मॅटर्स, मग ह्याला हा पेपर, असं सगळं सुरू होतं. त्यातनं आता असा निर्णय झालाय की एकच पेपर सगळ्यांना, रिजनलचा सुद्धा, प्रत्येक राज्याने 30 मुलं पाठवायची रिजननी. तर आता तशी साधारण 900,000 मुलं नॅशनलला बसतात आणि या नॅशनल ऑलिम्पियाड मधनं 60 विद्यार्थी एका कॅम्पसाठी सिलेक्ट होतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं मी प्रशिक्षण देतो, तर ह्या कॅम्पमध्ये गेले अनेक वर्ष मी प्रशिक्षणासाठी जात आहे. तर ही 60 मुलं हे क्रीम असतं भारतातलं. म्हणजे ही 60 मुलांना, म्हणजे तिथे ज्या कॅम्पला येतात त्यांना शिकवण्याचा माझा जो अनुभव आहे तो विलक्षण आहे. बाकी तांत्रिक माहिती मिळते आपल्याला त्याच्यामध्ये. तर त्याच्याकडे आम्ही सर्वच प्रशिक्षक शिकण्यासाठी घेतलेली लेक्चर्स असं म्हणतो, शिकण्यासाठी घेतलेली. कारण अतिशय प्रतिभावान, अतिशय हुशार आणि त्यांना जेवढी विशेषणं लावावं की अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याचं आव्हान तुमच्या समोर असतं. म्हणजे मी पहिल्या वर्षी साधारण 95 साल वगैरे असेल तेव्हा जेव्हा त्या वर्गामध्ये या मुलांना प्रशिक्षण देण्याच्या शिबिरात लेक्चर घेण्यासाठी गेलो, तेव्हा मला जे सिनियर लोक होते ते म्हणले, जसं एका लेक्चरची तयारी करून तुम्ही वर्गात जाता तसं करू नका, कमीत कमी 5-6 लेक्चर बोलता येईल एवढं मटेरियल तुमच्याकडे पाहिजे. आणि तसंच झालं. मी जे म्हणजे नेहमीप्रमाणे जसं SP कॉलेजमध्ये शिकवायचो किंवा इतर ठिकाणी तसं तयारी करून गेलो असतो. एक म्हणजे असं लेक्चर बाय लेक्चर तयारी करत नाही कोणी, आपल्याकडे असतंच,
पण तरी सुद्धा आपण काही सांगायला गेलो की आता वर्गामध्ये हे काहीतरी, सगळी मुलं आणि ते इतकी उत्साही असतात आणि लहान, सर 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 हे आमचं झालंय, म्हणजे सर सर पुढे अजून म्हणजे नेक्स्ट. पण तुम्ही जर 5-6 गणितं घेऊन गेलात तर 10 मिनिटात संपायचं तुमचा अवतार सगळा तिथे वर्गामध्ये. आणि असं झालेलं आहे, म्हणजे मोठमोठ्या गणितज्ञांचं झालेलं आहे बरं का. म्हणजे त्याच्यात काही कमीपणा नाही, काहीतरी सांगायचं म्हणून ठरवून गेले आणि मुलं म्हणली सर हे सगळं झालंय आमचं. मग वेगळं सांगता येईलच तो गणितज्ञ म्हणून, पण ठरवलेलं तुमचं संपून जाऊ शकतं. तर अतिशय अशी विलक्षण प्रतिभेची मुलं तुमच्या समोर बसलेली असतात आणि त्यांना काहीतरी वेगळं देण्याचं आव्हानात्मक काम त्या प्रशिक्षकांना करावं लागतं. आणि तिथे तुमचा शिक्षक म्हणून खरा कस लागतो, किंवा ते तुम्ही कधीही विचार केलेला नसेल असा प्रश्न तुमच्या समोर मांडतात. तुम्ही काहीतरी शिकवताय, त्याच्या तुम्ही पुढचं मागचं बघून त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही समजा आधी बघून ठेवलंय, ते मुलांना तुम्हाला सांगायचंय, पण तो मुलगा काहीतरी वेगळंच हात करून विचारतो की सर मग हे असं केलं तर काय होईल, ज्याचा तुम्ही काही विचार केलेला नाहीये. तर हे खूप आव्हानात्मक काम आहे. म्हणजे मला कॉम्बिनेटोरिक्स हा विषय शिकवायला जेव्हा दिला होता, तेव्हा त्या काळचं चेंग चॉंग असं एक चायनीज, सिंगापूर ऑलिम्पियाडला, इंटरनॅशनल ऑलिम्पियाडला वापरण्याचं पुस्तक मी जवळपास पूर्ण सोडवलं आणि मगच गेलो. म्हणजे तयारी असल्याशिवाय तिथे उभं राहणं शक्य नाही. म्हणजे असं प्रत्येक प्रशिक्षकाला त्या विषयांमध्ये किंवा वेळ पडली तर त्या 4ही विषयांमध्ये सखोल अभ्यास करावा लागतो. सिलेबस हे 12वी पर्यंतच असतं, लक्षात घ्या. म्हणजे त्यातली जी अल्जिब्रा जॉमेट्री आहे ती काही कॉलेज लेवलची किंवा MSc ची अशी नाहीये जॉमेट्री, किंवा प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री आम्ही काय काय नंतर शिकवतो, डिफरन्शियल जॉमेट्री असं काही नाहीये. आपली युक्लिडियन जॉमेट्री आहे, प्लेन जॉमेट्री आहे, पण त्याची डेप्थ जी आहे, डेप्थ प्रचंड असते आणि ती रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा लेवल्सकडे जाता जाता ती वाढत जाते. त्याच्यामुळे प्रशिक्षकाला सुद्धा रिजनल मध्ये आधी काय काय चाललंय आणि ती गणिताचं स्वरूप काय, नॅशनलचं काय आणि इंटरनॅशनलचं काय, असं बघत बघतच स्वतःला प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि काही गमतीने आम्ही असं नेहमी म्हणतो की लेक्चरला जाताना किंवा तयारी करताना आपल्याला एखादा प्रॉब्लेम आला नसेल तर या विद्यार्थ्यांच्या एक्सरसाइज शीटमध्ये तो टाकायचा. ते मुलं सोल्युशन सांगतात. असं म्हणजे इतकं ते विलक्षण गिव्ह अँड टेक असतं. म्हणजे इट इज मोर ऑफ अ लर्निंग एक्सपिरियन्स. म्हणजे शिकण्याची ती प्रक्रिया असते प्रशिक्षकांसाठी. तर त्या मुलांचं काय पातळी असते हे समजावं म्हणून मी हे थोडक्यात वर्णन केलं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने गणितं सोडवतात. खूप म्हणजे एक तर अनुभव असा आहे की 2014 साली मी 2-4 वेळा या संघाबरोबरही गेलेलो आहे. संघाबरोबर प्रशिक्षक जातात आणि त्याच्याबरोबर मी भारतीय संघाबरोबरही आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये गेलेलो आहे. तर त्याचं स्वरूप कसं असतं, तर तिथे गेल्यानंतर 2 दिवस परीक्षा असते, 4.5 तासाचं आणि 3 प्रॉब्लेम्स असतात. 3 प्रॉब्लेम्स 4.5 तासात सोडवायचे, आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड असं 2 दिवस. तर तो परीक्षा सुरू झाली की बाहेर आम्ही उभा असतो हॉलच्या, तर ते क्वेश्चन पेपरची कॉपी देतात की आपणही बघावं प्रयत्न करून. आता तुम्हाला खोटं वाटेल सांगितलं तर की यांनी सांगितलं हे PhD झालेत वगैरे किंवा असं प्रशिक्षक आहेत, पण ती गणितं येत नाहीत. ती गणितं 3.5 तासात 4.5 तासात तर सोडाच, काय काय वेळेला त्यातले गणितं महिना येत नाहीत सोडवता. हो, म्हणजे त्याची काठिण्य पातळी बघा, ती मुलंच करू शकतात. फुटबॉलचे कोच कसे असतात ना की जे बाहेर उभं राहून स्ट्रॅटेजी सांगू शकतात की कसं खेळावं, काय करावं तसं, पण त्यांना फुटबॉल खेळायला पाठवलं तर ते काय खेळू शकत नाहीत. तसा हा प्रकार आहे. हे फक्त तुम्ही तुमच्या अनुभवाचा वापर करून त्या मुलांचं मोरल चांगलं ठेवून त्यांना बूस्ट करून त्यांना वेगवेगळे गणित देऊन सोडवायला प्रॅक्टिस एवढंच करू शकता. त्या स्पर्धेमधली गणित आपण म्हणजे काही वेळेला सुटतात, पण दरवेळेला तुम्ही प्रशिक्षकात म्हणजे मुलांच्या पुढे असं तर बिलकुलच नाही, तुम्ही सोडवू शकत नाही. मला अनुभव आहे आणि सगळ्यांना आहे की तो पेपर आणायचा बाहेर आणि ट्राय करत बसायचं. ते मुलं आल्यावर नंतर सांगतात की असं करायचं सर तसं करायचं, कारण ते वर्षभर तेच असतं त्यांच्या डोक्यात. आपण अनेक गोष्टी करत असतो. प्रशिक्षक कुठेतरी नोकरीला असतो, त्याला काहीतरी हे विनय सर वगैरे असं कामाला लावतात या कमिटीत SP कॉलेजमध्ये, हो की नाही, होते नाही की व्हाईस प्रिन्सिपल असो काहीतरी ऍडमिनिस्ट्रेशन करणं, ते काय सारखी गणित सोडवता येत नाहीत ना. त्याच्यामुळे मग ती मुलं तसं नसतात, त्यांच्या डोक्यात सारखं तेच चालू असते चक्र. त्याच्यामुळे ती मुलं तेवढ्या वेळामध्ये ती गणितं सोडवू शकतात. आणि
मानसिक दृष्ट्या सुद्धा खूप खंबीरपणा लागतो. म्हणजे माइंड गेम पण आहे ऑलिम्पियाड स्पर्धा म्हणजे, की आता 3 गणित आहेत, 4.5 तास आहे. मग आम्ही हे सगळं सांगतो की आधी सगळी गणितं वाचा, मग तुमचं स्ट्रॉंग पॉईंट काय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा कोणी जॉमेट्रीमध्ये स्ट्रॉंग असतो, कोणी नंबर थेरीत असतो, की मग तू तो प्रॉब्लेम आधी घे सोडवायला. पण ते तिथे त्यांचा डिसिजन घेतात. आणि पार्शल स्कोर्स हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. 7 मार्काचं एक गणित असतं, 0 ते 7 असे स्कोर एका गणिताला मिळू शकतात. फुल स्कोर म्हणजे पहिल्या दिवशीचे 3 आणि दुसऱ्या दिवशीचे 3 म्हणजे 6 गणितं म्हणजे 42 हा फुल स्कोर. फुल स्कोर अतिशय अवघड असतो, म्हणजे फुल स्कोर इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. तर पार्शल म्हणजे समजा सगळं नाही आलं गणित सोडवता तरी 1 मार्क मिळतोय का 2, कारण त्यांनी त्या मेडलच्या पोझिशन्स बदलतात. म्हणून तेही आम्ही सांगितलेलं असतं की रफ वर्क जोडायचं, कारण तिथे ते रफ वर्क सुद्धा बघतात आणि तपासण्याची पद्धतही वेगळी असते. म्हणजे ते लोक तपासतात आणि मग आमच्याकडे झेरॉक्स कॉपी येते प्रत्येक विद्यार्थ्याची. आता 1 नंबरचा प्रॉब्लेम आहे तर 6 आपल्या टीम मधल्या मुलांचा 1 नंबरचा प्रॉब्लेम आम्ही आमच्या झेरॉक्स कॉपीमध्ये तपासतो आणि आमच्या लक्षात येतं की समजा या विद्यार्थ्याला याच्यात 7 पैकी 7 मिळू शकतात, याच्यात याला 7 नाही 4 मिळणार आहेत, याला 3 मिळणार आहेत. तर तिथे बार्गेनिंग चालतं, खरोखर चालतं. आणि जे काही 100 आता यावर्षी 117 देशांनी भाग घेतला होता, सगळ्या देशांचं चालतं, कारण बिटवीन द लाईन्स खूप असतं. मुलं काही प्रोफेशनल मॅथमॅटिशियन नाहीयेत, ते त्यांच्या मनातलं सगळं लिहित नाहीत, ते लिहून टाकतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतात. मग तो तपासणारा काय म्हणतो, जो होस्ट कंट्रीचा कोऑर्डिनेटर आहे, तो म्हणतो की नाही हे 3च मार्काचं आहे. मग आपल्याला सांगायला लागतं नाही हो हे असं नाही आहे, बघा याला असं म्हणायचंय, याला 3 नाही याला 4 तरी दिले पाहिजे. म्हणजे 4 आपल्याला हवे असतील ना तर 5 सुरुवात करायचं. तुळशीबाग तुम्ही म्हणजे साधारण 40 रुपयाला हवे असेल तर 20 रुपयांनी सुरुवात करायची, तसंच आहे प्रकार हा. तर अशा बार्गेनिंग करून एक मार्क पदरात पाडून घ्यायचा आपल्या टीमच्या, कारण ते अक्रॉस दी टेबल चालतं की आपण घेऊन जायचं जॉमेट्रीचा प्रॉब्लेम, मग तो त्याच्याकडे एक कॉपी आपल्याकडे, तो म्हणतो की येस कॉन्टेस्टंट नंबर 1 आउट ऑफ 7 त्यांनी तपासलेला असतो, 5 मार्क्स असं आपल्याला सांगून टाकतो. मग आपण तो पेपर उघडायचा, सर बट ही हॅज रिटन दिस. मग तुमच्या त्या ग्रेडिंग ह्याच्यामध्ये मार्किंग स्कीम मध्ये याला 5 आहेत, नो बट इज नॉट, असं ते सगळं चालतं. एकेका प्रॉब्लेमवर तासनतास डिस्कशन, आणि मग आपण मग 4 तरी द्या असं करून ते मार्क प्रत्येक विद्यार्थ्याचं असं बार्गेनिंग करून मार्क पदरात पाडून घ्यायचे. 2014चं मी सांगत होतो, तर साऊथ आफ्रिकेमध्ये स्पर्धा होती आणि ती मग काय स्पर्धा झाली की मुलांना कुठे पाठवतात एक्सकर्शन वगैरे, त्यामुळे मुलं हाताशी नसतात. तर एका मुलाचा जॉमेट्रीचा प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्हाला कोणालाच कळलं नाही. मग ते बार्गेनिंग करायला जायला आपल्याला तर कळलं पाहिजे काय लिहिलंय, किंवा यांनी बरोबर लिहिलंय का चूक लिहिलंय का अर्धवट बरोबर लिहिलंय, कळलं नाही कोणालाच. म्हणजे मी होतो आणि अजून 2 जण होते आणि माझे सिनियर होते आणि फार प्रसिद्ध म्हणजे BJ व्यंकटाचल, हे ज्यांचं जगभर पुस्तक वापरतात गणित ऑलिम्पियाडला, असे होते. सगळ्यांनी वाचलं, डोकं फोडलं, रात्रभर बसलो, काय कळेना यांनी लिहिलंय काय यांनी. मग ठीक आहे म्हणलं, तो तपासणारा काय म्हणतोय बघू. त्याने जर 7 देऊन टाकले तर कशाला काय बोला, झाकली मोठ. तिथे गेल्यावर ते म्हणले 0 मार्क्स, कारण त्यांनी 5-6 ओळी लिहिल्या होत्या फक्त. ते म्हणले नो सोल्युशन. तर आम्ही म्हटलं की नाही वाय 0, तर लक्षात आलं की त्यालाही कळलं नव्हतं. बरं, कोणालाच सोल्युशन कळलं नव्हतं, कुणालाही कळलं. ते म्हणले नाही इट इज नॉट, म्हणजे मग आमच्या लक्षात आलं लगेच, म्हणलं प्लीज टेल व्हॉट इज मिस्टेक. म्हणजे वी विल ऍक्सेप्ट इफ यू आर गोइंग टू गिव्ह 0 मार्क्स, आम्हाला चूक काय सांगा, काय चुकलं. मग ते काय कळलंच नव्हतं ते काय सांगणार. मग काय झालं, तो पेपर एक्सपर्ट्सकडे गेला आणि रशियातले 2 जॉमेट्रीतले एक्सपर्ट त्या पेपरांवर बसवले. कुणालाच कळ. मग ते 2 जण, त्यातल्या एक ज्या मॅडम होत्या त्यांनी पूर्वी फुल स्कोर केलेला होता IIM मध्ये, हो त्या, आणि अजून एक रशियन मॅथमॅटिशियन होते जॉमेटर, त्यांनी तो पेपर पाहिला, त्यांनी ते सगळं नीट सगळं लिहून काढलं. ते म्हणले 7 मार्क्स. 7 मार्क्स का, तर त्या मुलांनी MSc ला असणाऱ्या प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री असा विषय,
त्या प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री मधल्या आयडियाज वापरल्या होत्या, पण लिहिताना ते लिहिलं होतं की बाय युझिंग प्रोजेक्टिव्ह दिस दे. तो काय कोणाला ते म्हणले यांनी असं असं वापरलंय, त्यांनी आम्हाला सोल्युशन समजून सांगितलं आपल्याच विद्यार्थ्याचं. असे पण अनुभव येतात. ती मुलांची कपॅसिटी खूप जास्त असते. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये काही काही शिक्षक ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स शिकवतात, ते बरोबर ग्रास्प करतात आणि ते कुठेतरी वापरतात. वापरायला काही अलाउड असतं, तुम्ही कुठल्याही लेवलचं गणित वापरू शकता. सिलेबस 12वी पर्यंतच असतं, पण ते सोडवताना तुम्ही काहीतरी एकदम मोठं हत्यार वापरू शकता गणितातलं. तर तसं आणि लिहित नाहीत ती मुलं नीट. किती त्यांना ट्रेनिंग दिलं ना, हे लहान मुलं शाळेतली 11वी 10वी 9वी अशी मुलं असतात, ते काय प्रोफेशनल असं लिहित नाहीत. हे गिव्हन दॅट मग असं करा लिहित नाही, ते आपलं लिहून टाकतात सोल्युशन. त्यांना कळतं की झालंय आपल्याला हे लिहून टाकतात. त्यांना कळतं की हा सोडवलाय मी प्रॉब्लेम, मग पुढचा करायचा असतो ना, म्हणून ते लिहून टाकतात सोल्युशन. आता खूप वेळा सांगून सुद्धा नीट लिहित नाहीत मुलं. तर त्याच्यामुळे तसे अनुभव येतात की कोणालाच सोल्युशन कळलं नाही. आणि तिथे खूप भारी भारी लोक असतात आणि ते त्याच्यावर प्रकाश टाकू शकतात, असं पण आम्ही पाहिलंय. जनरली जे कोऑर्डिनेटर बसलेले असतात ते सांगू शकतात. 96 साली भारतात स्पर्धा झाली होती, म्हणजे आम्ही टेबलच्या या बाजूला होतो आणि एक प्रॉब्लेम दिलेला असतो. म्हणजे त्यावेळेला मी इतर देशांचे पेपर तपासणारा कोऑर्डिनेटर होतो आणि कॉम्बिनेट्रिक्सचा प्रॉब्लेम होता. मग आपली भूमिका उलटी असते की 4 असतील नाही 3नी सुरुवात करायची. नाही याला 3च पडतील. आता याच्यात काही चिटिंग किंवा असं काही नाहीये, पण त्या सोल्युशन मध्ये स्कोप आहे तेवढा की याला 3 द्यावे का 4 द्यावे हे कोणालाच माहित नाहीये. मग त्याला प्रयत्न करू दे त्याच्या देशाला की 4 द्या म्हणून, असं ते थोडं चालतं त्याच्यामध्ये. तर असं करून ह्या स्पर्धेचा शेवटी निकाल लागतो. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये अतिशय बहुमूल्य म्हणजे फारच भारी काम आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आता जी झाली जुलैमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 2 गोल्ड आणि 4 सिल्वर आणि 117 देशांमध्ये 7वा नंबर. हे 2026 ऑलिम्पियाड. हायेस्ट रँक आपली जी होती ती 2024, 4 गोल्ड आणि 1 सिल्वर. 4 गोल्ड 1 सिल्वर. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल कशी देतात, तर ती एकतर टोटल मेडल्स, टोटल नंबर ऑफ विद्यार्थ्यांच्या अर्ध्या विद्यार्थ्यांना मेडल देतात. म्हणजे समजा 600 मुलं बसली तर 300 मुलांना मेडल देतात साधारण. ते तिथे ज्युरी ठरवतात एक्झॅक्ट आकडा. या 300 पैकी 1:2:3 असं प्रमाण असतं. म्हणजे 6 मेडल्स पैकी 3 ब्रॉन्झ, 2 सिल्वर, 1 गोल्ड असा तो अशा रेशोमध्ये. तर 2026 मध्ये 29 आता 42 मार्काचा पेपर आहे, लक्षात आलं ना. 7 मार्काचे 6 प्रॉब्लेम. 29 किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्यांना गोल्ड मेडल दिली गेली आणि मग आपले 2 गोल्ड होते. 2024 साली असंच 30च्या आसपास कट ऑफ होता आणि 4 गोल्ड. बघा, तुम्हाला 3 प्रॉब्लेम तरी फुल सोडवायला पाहिजेत गोल्ड मेडल मिळवण्यासाठी. 7-21 आणि मग काय पार्शल स्कोर्स मिळतील ते. 3 प्रॉब्लेम सोडवणं हे म्हणजे अशक्यप्राय कुठल्याही सामान्य विद्यार्थ्याचं. इम्पॉसिबल. 1 प्रॉब्लेम सोडवणं सुद्धा अवघड आहे. तर ही आपली मुलं. आणि बघा, भारतामध्ये इतर म्हणजे त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. चायना यावर्षी पण टॉपला होतं आणि अनेक वर्ष मधनं कधीतरी एखाद्या वर्षी सेकंड वगैरे असेल, पण अनेक वर्ष चायना डॉमिनेट करते इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड. आता मग प्रश्न पडतो की कशामुळे, तर त्यांच्याकडे जी काही व्यवस्था आहे सगळी एकंदरीत त्याच्यात कंपल्शन्स आहेत खूप. बरं, शिक्षकांना प्रशिक्षणाला जायचं, तुम्ही प्रशिक्षणाला काही झालं तर मग असे 20,000, म्हणजे मी हा आकडा खूप दरवेळेला सांगतो पण तो खूप जुना आहे, 10-15 वर्ष. 20,000 ट्रेन्ड ऑलिम्पियाड टीचर्स. 20 पण नाही आहेत भारतामध्ये ट्रेंड. आता मी प्रशिक्षण देतोय पण मला ट्रेनिंग नाही मिळालेलं. आय एम ऑलिम्पियाड ट्रेनर बट नॉट ए ट्रेन्ड ऑलिम्पियाड ट्रेनर. मी आपलं काय म्हणजे काही लोकांना वाटलं की हा ट्रेनिंग देऊ शकेल, चल ये तू शिकव, असं आपलं मग मी माझा अभ्यास केला. असं ट्रेनर, सगळे ट्रेनर असेच आहेत. एक 3-4 सोडले भारतात की ज्यांना मॅथ्स ऑलिम्पियाड स्पर्धेसाठीच तो एक सेल आहे भारतात,
त्याच्यात नेमणूक केलेली आहे, ते 24 तास हे ऑलिम्पियाडचं काम करतात. पण बाकीचे जे 15-20 जण आमच्यासारखे जाऊन शिकवतात ते पार्ट टाइम, म्हणजे एसपी कॉलेजमध्ये नोकरी करायची, पण आवड म्हणून ऑलिम्पियाडचे प्रॉब्लेम सोडवायचे, मग अजून त्या मुलांना म्हणजे पार्ट टाइम ऑलिम्पियाड टीचर्स. आणि कुठे ट्रेन, म्हणजे ज्यांना गणित ऑलिम्पियाडचं प्रशिक्षण मिळालंय. म्हणून मग आम्ही भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये काय केलं की ऑलिम्पियाड आता आपण इतके वर्ष करतोय ना, आता शिक्षकांना प्रशिक्षण देऊ, आपण देऊ, पण येत नाहीत शिक्षक. शाळेमध्ये जे अल्जिब्रा जॉमेट्री आहे ते शिकवायचं आणि बस झालं, असा जो प्रकार आहे. हे नंबर थेअरी कोण शिकणार नवीन? त्याला एफर्ट्स आहेत. कॉम्बिनेटरीज कोण शिकणार? तर हे एफर्ट्स घ्यायला सहसा शिक्षक तयार होत नाहीत. भारतामधल्या गणित शिक्षकांना म्हणजे शिक्षणाला क्लासेसचा पण एक शाप आहे, म्हणजे त्याच्यात वेळ जातो ना. माझं काही घेणं न घेणं याच्याबद्दल माझं काही आत्ता मत व्यक्त करायचं नाही मला, पण त्याच्यात वेळ जातो ना. तुम्ही अजून शाळा सुटल्यावर परत अजून मुलांना शिकवणार असाल तर मग ऑलिम्पियाडचा अभ्यास कधी करणार? ऑलिम्पियाडच्या अभ्यासामध्ये वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे. अवघड गणित असं सुटत नाही. तासनतास डोक्यात ठेवायला लागतं, दिवसेंदिवस ठेवायला लागतं. येत नाही म्हणल्यावर प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे करायला लागतो. कधीतरी पटकन सुचतं की असं करून बघावं. अशी ती प्रोसेस आहे गणित सोडवण्याची. गणित सोडवण्याचा जो आनंद आहे, मी मगाशी तो विषय टाळला, सोपं काय, तो जो आनंद आहे ना, तो इतर विषयात त्या मानाने तुलनेने कमी आहे. हे मी आता विस्ताराने बोलत नाही, पण गणित येत नाही हा त्या आनंदाचा पहिला टप्पा आहे की गणित दिलं पण सोडवता येत नाहीये. मग काय करायचं? सोल्युशन नाही बघायचं, प्रयत्न करायचा. मग या प्रकारे कर, त्या प्रकारे कर, हे वापरता येते का ते, हे ज्या प्रोसेसमध्ये फार चॅलेंज आहे आणि त्याच्यात आनंद आहे. आणि मग ते करता करता तो जो मोमेंट येतो ना, दॅट इज प्युअर प्लेजर. की आपल्याला सुचतं काहीतरी, अरे बापरे, मग लगेच कागद घ्यायचा, असं करून मग येस इट वर्क्स. दॅट मोमेंट, त्या क्षणांसाठी माणूस गणिताचा अभ्यास करतात. गणितज्ञ गणिताचा मध्ये रिसर्च अभ्यास या क्षणांसाठी करतात. आणि ही मुलं सुद्धा इतकी प्रतिभावान रमतात ती त्यासाठीच की त्यांना त्याच्यातनं तो आनंद मिळतो की अजून अवघड द्या, अजून अवघड द्या, म्हणजे अजून आम्हाला सुचण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी नाविन्य येईल. म्हणजे ही जी हुशार मुलं आहेत त्यांना गणितातनं जो आनंद मिळतो तो गणित. मग ते प्रशिक्षण घ्यायचं म्हटल्यावर शिक्षकांनाही त्या प्रोसेसमध्ये जायला पाहिजे ना. मग ते त्याच्यात वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे, ती आपल्याकडे शिक्षक घ्यायला तयार होत नाहीत. तरी सुद्धा ही मुलं चमकदार कामगिरी करतायत. आता तरी काही संस्थांमध्ये त्यांना डायरेक्ट ऍडमिशन मिळते, CMI, IISc, ISI मध्ये ऑलिम्पियाडच्या विद्यार्थ्यांना. पूर्वी त्यांना ती जेई द्यायला लागायची, सगळ्या एंट्रन्स द्यायला लागायचं, म्हणजे याची तयारी करता करताच इतर स्पर्धांमध्ये पण द्यायला लागायचं. तर असं मध्ये इथे शिवाय असं काही आर्थिक खूप या मुलांना काही गव्हर्नमेंट पाठबळ अशी परिस्थिती नव्हती आणि शक्यही नसेल आपल्या देशात कदाचित. पण या परिस्थितीमध्ये भारतीय विद्यार्थी ही कामगिरी करतायत. बघा, भारताच्या वर यावर्षी कुठले देश होते? आपला 7वा नंबर होता, म्हणजे 6 देश आपल्या वर होते. चायना, मी रिलेटिव्ह स्कोर सुद्धा सांगतो. आपल्या टीमचा स्कोर 166 होता. चायना 232, USA 207, रशिया 196, सिंगापूर 169. सिंगापूरमध्ये स्कूल मॅथमॅटिक्सची लेवल खूप हाय आहे सिंगापूरमध्ये. म्हणजे आपल्याला चायना, USA, रशिया ही माहिती आहे, पण सिंगापूर कुठून आला असं वाटतं, पण सिंगापूरमध्ये स्कूल एज्युकेशनवर खूप मेहनत घेतलेली आहे. व्हिएतनाम 168, व्हिएतनाम आपल्यावरती आहे. कोरिया 167 आणि त्याच्यानंतर 7वा नंबर भारत 166. असं आपलं स्कोर. आणि मग खालती 100च्या पेक्षा जास्त देश आहेत. मग आता बघा, UK, फ्रान्स, जर्मनी वगैरे सगळे आपल्या खाली आहेत. आणि ते सो कॉल्ड प्रिव्हिलेज सोसायटी, म्हणजे त्यांच्याकडे पैसे आहेत, साधन सामुग्री आहे. तरी सुद्धा भारतीय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची जी प्रतिभा आहे ती इथे दिसते. आणि गणित ऑलिम्पियाडमुळे एकंदर गणिताचा स्तर समाजामधला खूप आता वरती गेलेला आहे. तो आवश्यक असतो, कारण लॉजिकली विचार करणारी मॅन पॉवर निर्माण व्हावी, हा गणिताचा एक अजून मोठा एक काय म्हणायचं उद्देश आहे गणित शिक्षणाचा. पण आता 5-10 मिनिटांमध्ये इतर स्पर्धांविषयी सांगायला पाहिजे. मी म्हटलं तसं की ऑलिम्पियाड हा वीक पॉइंट आहे. मी अजून कित्येक अनुभव, गोष्टी, गमती जमती गणित ऑलिम्पियाडच्या सांगू शकतो, पण वेळेच्या मर्यादेमुळे थांबायला लागेल आपल्याला. पण गणित ऑलिम्पियाड हा फार एक अतिशय मजेशीर, गमतीदार असा विषय. एकदा मुलं
उशिरा पोचली विमानाने, काहीतरी विमानाचा गोळ झाला, उशिरा पोचली. आणि मग आम्ही एक दिवस मध्ये ठेवतो, पण तसं झालं नाही. गेलं की उद्या सकाळी परीक्षा. तर हे अडचणीचं असतं आणि मुलं ते जेट लॅग आणि हे ते. तर आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मोठी माणसं सुद्धा असा निर्णय घेऊ शकणार नाही. त्या स्पर्धेमध्ये म्हणजे कसं असतं, खाली मोठ्या हॉलमध्ये स्पर्धा आणि गॅलरीमध्ये आम्ही उभं राहून बघू शकतो काय चाललंय. तर त्या मुलांनी ठरवून तिथे असं डोकं ठेवून अर्धा तास झोप काढली. हा, त्यांनी ठरवलं होतं की ते काय नीट वाचलं जाणार नाही, आपल्या डोळ्यावर पेंग येते काय ते ना, जाऊ दे, अर्धा तास गेला तरी चालेल, पुढचा वेळ कॅपिटलाइज करायचा. म्हणजे असे इतके डिसिजन्स मुलं ती घेतात. म्हणजे फक्त गणित हा त्यातला भाग नाहीये, मनोधैर्य म्हणजे कॉन्फिडन्स की जरी अर्धा तास गेला ना तरी पुढे बघता येईल मला, की म्हणजे थोडं फ्रेश होईल. अशा प्रकारे म्हणजे इतके त्याच्यामुळे विलक्षण अनुभव आहे. काही मुलं आयत्या वेळेला लहान मुलं असतात तिथे आजारी पडतात, पण त्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम नाही होत, त्याच्यावर ते मात करू शकतात. असं आपण टेनिस प्लेयर्स मी पाहिलेले आहेत की ते नंतर सांगतात की हा फेडरल आज तापामध्ये खेळला, म्हणजे ज्या तापामध्ये आपण झोपून राहू दिवसभर घरी, तिथे टेनिसची 4 तास मॅच खेळला म्हणजे आपल्याला आश्चर्यच वाटतं. तसंच या मुलांचं आहे. एवढी अवघड गणित मग तो म्हणतो ना सर थोडं टेम्परेचर होतं, असं खूप अडचणींमधनं. आणि फक्त असं काय मॅथमॅटिक्सची आवड, इन्क्लिनेशन, ऍप्टिट्यूड आणि प्रचंड मेहनत. आपण असं म्हणून टाकतो की हा हुशार आहे. असं हुशार काय असं लेबल आहे का? हुशार म्हणजे मेहनत, हुशार म्हणजे कष्ट. असं काही म्हणजे त्याला काम करायला लागतं, खूप खूप अवघड गणितं सोडवायला लागतात, खूप वेगवेगळ्या देशांमधल्या पेपर सोडवायला लागतात, तर हे जमतं सगळं. आणि ते वर्षभर मेहनत करतात. तर प्रचंड मेहनत आणि काय त्यांच्याकडे उपजत थोडा ऍप्टिट्यूड असेल तसं. ही दुसऱ्या स्पर्धेकडे जातो. फक्त ऑलिम्पियाड स्पर्धेबद्दल बोलण्यासाठी मी परत कधीतरी येईन. तर युरोपियन गर्ल्स मॅथ्स ऑलिम्पियाड EGMO ही स्पर्धा 2015 साली आपण त्याच्यात भाग घ्यायला सुरुवात केली. मला सांगायला आनंद होतो की त्यावेळेला मी नॅशनल कोऑर्डिनेटर होतो आणि या स्पर्धेसाठी भारताने जावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्या मंडळींमध्ये मी एक होतो, की रिप्रेझेंटेशन भारताचं करायचं, की भारताला भाग घेऊ दे इन्व्हायटेड नेशन म्हणून. स्टेटस सगळं तेच असतं, फक्त त्यांनी परवानगी द्यावी लागते. तर ते आपण सगळं साध्य केलं. आणि 2015 पासनं, कारण त्याचं असं होतं की हे जे IMO आता आधीची स्पर्धा सांगितली याच्यात मुलींचं प्रमाण खूप कमी होतं. म्हणजे मुलींचं संघात येण्याचं, मुळातच पहिल्या प्रक्रियेपासून मुली त्याच्यात सहभागी होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. तर ते आम्हाला जाणवलं की मुलींनी जास्त, म्हणजे असं काही नाही की मुली गणितात हुशार नाहीयेत असं कन्क्लुजन कोणी काढू शकत नाही आणि काढणं बरोबरही नाही. फक्त मुली बसत नाहीयेत. आता त्याला काही सोशल स्ट्रक्चर आपल्या इथे असेल, काही असेल ते माहिती नाही मला, पण मुलींचं प्रमाण वाढावं, मुलींना प्रोत्साहन मिळावं म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त मुली पाठवता येईल अशी एक स्पर्धा आम्हाला दिसली. आणि त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी म्हणजे मी त्यावेळेला नॅशनल कोऑर्डिनेटर असल्यामुळे खूप प्रयत्न माझ्याकडनं झाले आणि त्याचं मला समाधान वाटतं की ती आता रुळली आहे स्पर्धा. आणि भारताचा आता गेले सलग 10-11 वर्ष संघ या EGMO मध्ये सहभागी होतोय आणि चांगली कामगिरी करतोय. या वर्षीच्या EGMO मध्ये म्हणजे युरोपियन गर्ल्स ऑलिम्पियाड मध्ये विशेष गोष्ट अशी घडली की पहिल्यांदा गर्ल्स ऑलिम्पियाड मध्ये गोल्ड मेडल आपल्या एका मुलीला मिळालं. त्यांचा एक कॅम्प होतो, जसं या IMOच्या विद्यार्थ्यांचा होतो तसं गर्ल्स ऑलिम्पियाडचा सुद्धा एक प्री डिपार्चर कॅम्प असतो किंवा ट्रेनिंग कॅम्प असतो, EGMO ट्रेनिंग कॅम्प. तर त्या कॅम्पला जाण्याची संधी मला मिळाली होती. 4 मुली ज्या सिलेक्ट झाल्या होत्या त्यांना फक्त ट्रेनिंग द्यायचं. म्हणजे समोर 4च मुली बसलेल्या असतात, पण त्या सगळ्या चालण्यांमधनं आलेल्या. तर त्यांना यावर्षी मी जॉमेट्री शिकवलं. आता हे शिकवलं म्हणणं मगाशी सांगितलं तर म्हणणं बरोबर नाही, त्यांच्याशी डिस्कशन आणि त्यांना काही आपल्या दृष्टीने अवघड प्रॉब्लेम द्यायचे. आता इतक्या वर्षाच्या सवयीने मी देऊ शकलो आणि त्या मुली पण ते सोडवतातच ते चांगले. तर त्या 4 मुलींपैकी विशेष मी उल्लेख करीन श्रेया शंतनू मुंदडा. ही फारच प्रतिभावान विद्यार्थिनी आहे. तिला मी शिकवलं, पण 2दा शिकवलं, एकदा ट्रेनिंग कॅम्पमध्ये आणि एकदा प्री डिपार्चर कॅम्पमध्ये. तर अतिशय शांत,
आणि बरोबर सोल्युशनच्या दृष्टीने विचार जाईल अशा प्रकारची डीप, अतिशय डीप, त्याची बोलल्यावर सुद्धा आपल्याला कळतं की ही खूप खोलवर विचार करते विद्यार्थिनी. आणि कदाचित अजून जास्त आपण बोललो तर आपल्यालाच यातनं काहीतरी शिकायला मिळू शकेल. अशी विद्यार्थिनी, 4 विद्यार्थिनी तशा होत्या. पण या श्रियाला त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळालं. त्या श्रियाचे युट्यूबवर व्हिडिओ वगैरे आहेत, तुम्ही बघितलेत तर ती नॉन स्कूलिंग मधली आहे, ती शाळेत जात नाही. आणि तिच्या आई वडिलांनी मुंबईमधनं खेड्यामध्ये मुद्दाम स्थलांतर केलंय की या शहरी याच्यापासून, आणि ते तिथे ग्रामीण भागात नाही, आता परत मुंबईत आलेत, पण ते तिच्या शाळेच्या काळामध्ये असं गावात राहिलेले होते. पण सगळं ती शाळेतलं सगळं तिला घरी शिकत होते. आणि ती भारी आहे मुलगी, म्हणजे विचार करता येणार नाही आपल्याला, इतकं तिने गणित आत्मसात केलेलं आहे. आता स्कूल लेवलचं नाही, आता ती खूप पुढे गेली, तिने ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स. हा ती आता IMOच्या पण टीम मध्ये होती. तिला IMOच्या टीम मध्ये पण सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि EGMO मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. तर या सगळ्या स्पर्धा ती गाजवली. संजना नावाची अशीच मुलगी होती, तिला सिल्वर मेडल मिळाले. तर ह्या EGMO स्पर्धेमध्ये सुद्धा 89 देशांमध्ये आपला यावर्षी 6वा नंबर आलेला आहे गर्ल्स ऑलिम्पियाडच्या स्पर्धेमध्ये. तर आता या विद्यार्थिनी सुद्धा आपल्या अतिशय चांगली कामगिरी करतायत. आणि या गर्ल्स ऑलिम्पियाड स्पर्धा सुरू केल्यामुळे आणि त्याच्यामध्ये तयारी विद्यार्थिनींनी केल्यामुळे बघा असं झालंय की मेन ऑलिम्पियाडमध्ये आता मुलींची यायला लागल्या. म्हणजे ही विद्यार्थिनी आता मेन ऑलिम्पियाडमध्ये पण होती. 2 विद्यार्थिनी होत्या, ही संजना पण होती आणि श्रेया पण होती. आणि दोघींनाही मेडल मिळालेली आहेत, सिल्वर मेडल मेन ऑलिम्पियाडमध्ये. आणि एकंदरीत सुद्धा विद्यार्थिनींमध्ये मग कसं होतं, या श्रेयाच्या मुलाखती होतात आणि तिचे युट्यूबवर हे पडतात, मग वेगवेगळ्या ठिकाणी तिचं कौतुक होतं. मग विद्यार्थिनींना असं वाटतं की आपण या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो. मग पालकांना वाटतं की आपल्या मुलीलाही या स्पर्धांमध्ये. तर तसं ही जोम धरती स्पर्धा गर्ल्स ऑलिम्पियाड. तिसरी स्पर्धा म्हणजे एशिया पॅसिफिक मॅथ्स ऑलिम्पियाड, जी जाऊन द्यायची नसते, भारतामध्येच होते. म्हणजे त्याला पेपर तिकडनं पाठवतात, पण पॅसिफिक रिम मधले देश त्याच्यात भाग घेतात. आणि त्या स्पर्धेत तपासण्याचं काम आपल्या इथे होतं, कारण ते पेपर इथे लिहितात मुलं आणि ते तिकडे पाठवतात. आणि असंच सगळं मग गोल्ड मेडल, सिल्वर मेडल वगैरे अशा 3 प्री कॅल्क्युलस आम्ही म्हणतो, म्हणजे 12वी आणि 12वीच्या अलीकडच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मुख्यत्वे करून या 3 स्पर्धांमध्ये भारतातली विद्यार्थी भाग घेतात. एक मेन गणित ऑलिम्पियाड, दुसरी गर्ल्स ऑलिम्पियाड आणि तिसरी एशिया पॅसिफिक मॅथ्स ऑलिम्पियाड. आता 4थी स्पर्धा जी मी सांगणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला खरंच खूप अभिमान आहे, कारण ती स्पर्धाच आम्ही सुरू केली आहे मुळात. म्हणजे त्याच्या स्पर्धेचे मूळ ती SP कॉलेजमध्ये 2009-10 साली गणित ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये इतके वर्ष काम केल्यामुळे मला असं वाटलं की अशी स्पर्धा अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांना असावी. कारण माझं मुख्य काम त्या विद्यार्थ्यांना शिकवणं असं होतं. हे गणित ऑलिम्पियाड मगाशी सांगितलं तसं पार्ट टाइम. पण या मुलांसाठी का नाही स्पर्धा? बाहेरच्या देशांमध्ये अशा स्पर्धा आहेत. एक त्यातली गाजलेली स्पर्धा म्हणजे पटनम मॅथमॅटिक्स कॉम्पिटिशन म्हणून अमेरिकेमध्ये बरेच वर्ष चालते आणि ती अतिशय प्रेस्टिजियस आहे. म्हणजे त्या पटनम स्पर्धेतनं अनेक मोठमोठे मॅथमॅटिशियन्स तयार झालेले आहेत. तसं ऑलिम्पियाड मधनं पण झालेले आहेत बरं का. आता अक्षय आनंद देवपूरकर आणि आनंद देवपूरकर सरांचा मुलगा, तो आता चांगला मोठा मॅथमॅटिशियन झालेला आहे आणि तो या गणित ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये होता. अशा अनेक विद्यार्थी, भास्कराचार्य प्रतिष्ठानमधनं ट्रेनिंग घेतलेले सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत की जे आता चांगले एस्टॅब्लिश मॅथमॅटिशियन गणितज्ञ आहेत, पण ते ऑलिम्पियाड स्पर्धांमधनं आलेत. तसं ही पटनम स्पर्धा अमेरिकेतली आहे, ती अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांसाठी आणि अतिशय अशी चांगली प्रेस्टिजियस अवघड अशी आहे. तर तिथपर्यंत जायला वेळ लागेल, पण आपण एक भारतातल्या कॉलेजमधल्या मुलांसाठी का सुरू करू नये असा तेव्हा विचार आला. आणि मग आम्ही ही माधव गणित स्पर्धा ही सुरू केली 2009-10 साली. पहिल्यांदा ती एक काय म्हणायचं, एक घेऊन बघू आपण म्हणून पुणे आणि मुंबई या 2 विभागांमध्ये सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मग आम्हाला गव्हर्नमेंटतर्फे असं सांगितलं की तुम्ही वाढवा अजून. मग जवळच्या गुजरात वगैरे असं सुरू केलं आणि आता आज मितीला ती जवळजवळ 25 ते 27 त्याच्यापेक्षाही जास्त रिजन्समध्ये भारतभर घेतली जाते. आणि दिल्ली, मुंबई, कलकत्ता
ओके, चेन्नई, मोठमोठ्या सगळ्या, अहमदाबाद, अशा सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आणि अनेक रिजन्समध्ये ती स्पर्धा चालते. 10,000 पर्यंत ती संख्या गेली होती. पॅन्डेमिकमध्ये कमी झाली. आता परत 3-4 हजार विद्यार्थी या स्पर्धेला बसतात आणि त्याच्यातनं आम्ही विद्यार्थ्यांना फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज आणि 10-12 मुलांना चिअर प्राइज म्हणून असे प्राइजेस देतो. याचं सुद्धा काठिण्य पातळी जरी ऑलिम्पियाड एवढी नसली तरी आपले जे कॉलेजमधले विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षा देतात त्यांच्यापेक्षा खूपच जास्त असतात. आणि त्या तशा कदाचित असाव्या लागत असतील, कारण अनेक भौगोलिक भागांमधनं विद्यार्थी बसतात. ग्रामीण भागातली मुलंही पुणे विद्यापीठातच असतात. पुण्यातली फर्ग्युसन कॉलेजमधली काय, आणि त्यांना एकच पेपर येतो. त्याच्यामुळे काठिण्य पातळी कमी ठेवावी लागत असेल कदाचित, पण त्याच्यात चॅलेंज कमी असतो. त्यामुळे या अंडर ग्रॅज्युएटच्या कॉलेजच्या मुलांना चॅलेंजिंग असं काहीतरी असावं म्हणून ही स्पर्धा सुरू केली. आणि त्याला गेल्या 17 वर्षामध्ये 17 वर्ष अव्याहत चालू आहे ही माधव स्पर्धा. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याच्या अनेक शिक्षक सहभागी आहेत भारतभरातले, आणि त्याचा मुख्य समन्वयक म्हणून मी आतापर्यंत काम करतोय. अजून थोडे दिवस करीन. माझ्या सहकारी इथे आलेले आहेत डॉक्टर गीतांजली फाटक. त्या सप महाविद्यालयामध्ये गणित विभागाच्या प्रमुख आहेत. त्या माझ्या बरोबरीने पहिल्यापासून या स्पर्धेमध्ये काम करतायत. आता ऑफिशियली डेप्युटी चीफ कोऑर्डिनेटर म्हणून पण काम करतायत. या माधव स्पर्धेमधनं 2 वर्षापूर्वी आम्ही अशी संकल्पना आमच्या डोक्यात आली की जसं ऑलिम्पियाडला परदेशात जाऊन इतर ग्लोबल मुलांची सगळ्या स्पर्धा करायची संधी मिळते, तसं या अंडर ग्रॅज्युएट मुलांना पण मिळू देत. तर तसं इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स कॉम्पिटिशन नावाची एक स्पर्धा भरते गेले 30-32 वर्ष. त्याच्यात सुद्धा 50 देश, 50पेक्षा जास्त देश सहभागी होतात. मग तिथे भारताचा संघ पाठवता येईल का, असा प्रयत्न झाला. आणि त्यातनं गेल्या 2 वर्षापासून आपले विद्यार्थी सहभागी होत आहेत, चांगली कामगिरी करतायत. तर त्याची माहिती मॅडम तुम्हाला सांगतील. तर ही 4थी आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आणि जी केवळ म्हणजे सप महाविद्यालय आणि भास्कराचार्य प्रतिष्ठान अशी आम्ही आमच्या काय म्हणायचं स्वप्नातनं निर्माण केलेली अशी स्पर्धा आहे. आणि त्याचा मुलांना अतिशय चांगला फायदा होतोय. आणि त्याचं त्यांनी पण खूप काम केलंय, म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही याच्याबद्दल मत व्यक्त करा. गर्ल्स ऑलिम्पियाड स्पर्धा आहे, तसं लेडी टीचर्स सुद्धा खूप हिरिरीने काम करतायत. अनेक रिजन्स मध्ये महत्वपूर्ण काम करतायत. तर त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये खूप हे आहे कॉन्ट्रीब्युशन. तर माझं जे काही सांगणं होतं ते पूर्ण झालंय असं नाही. म्हणजे मी परत इथे येणार नाही बोलायला, पण खूप माहिती सांगण्यासारखी आहे. सांगण्याचा उद्देश काय, खूप माहिती सांगण्यासारखी आहे. खूप बारकावे सांगण्यासारखे आहेत. गणित कशी असतात ते सांगण्यासारखे. आता इथे टेक्निकल बोलायचं नाहीये म्हणून, तर काठिण्य पातळी थोडीफार समजून सांगण्यासारखी आहे. विद्यार्थ्यांनी अजून शाळेच्या पलीकडे काय करायला पाहिजे असं खूप वेळ बोलत राहता येईल या विषयावर. गप्पा मारता येतील ह्या विषयावर अगदी निवांतपणे. अशा स्वरूपाचं हे मोठं काम भारतामध्ये चालू आहे. त्याची एक तोंड ओळख फक्त आपल्या समोर मी आज मांडली. तेवढं बोलतो, मी थांबतो आणि मग फाटक मॅडमनी बोलावं असं सांगतो. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा आपण प्रदीर्घ अनुभव ऐकला ऑलिम्पियाडचा, आणि त्यांच्याच कल्पनेतून आम्ही 2009-10 मध्ये माधव गणित स्पर्धा ही SP कॉलेजमधून सुरू केली. आणि त्याच्यासाठी पहिल्यापासून म्हणजे आम्ही जे आपल्या गणिताच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याला फंडिंग हे NBHA म्हणजे नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथमॅटिक्स, जे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर आहे. आणि सगळी प्रपोजल्स जी आमची असतात म्हणजे UG PG लेव्हलची मॅथमॅटिक्सच्या ऍक्टिव्हिटीजची, ती सगळी आम्ही NBHM-ला पाठवतो आणि त्यांच्याकडून आम्हाला फंडिंग मिळतं. तर तसंच आम्ही 2009-10 या शैक्षणिक वर्षामध्ये माधव गणित स्पर्धा घेण्यासाठी त्यांना एक प्रपोजल पाठवलं होतं आणि ते त्यांनी लगेच ऍक्सेप्ट केलं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ती स्पर्धा हळूहळू वाढत गेली. आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा त्यांना म्हणजे गणिताच्या स्पर्धेला 15 वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा त्यांना असं प्रपोजल पाठवलं की आता आपली टीम आपण यातनं सिलेक्ट करून इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स कॉम्पिटिशनला पाठवूयात असं. तेही त्यांनी लगेच मान्य केलं. तर त्याला नाव माधव असं का दिलं, तर माधव म्हणजे कोण किंवा माधवन असं. तर ते केरळमधील 14व्या शतकातले एक गणितज्ञ होते आणि त्यांचं मेन कॉन्ट्रीब्युशन किंवा आपण असं म्हणू शकतो की कॅल्क्युलस
कारण अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला जेव्हा आपण गणिताचा विचार करतो तेव्हा कॅल्क्युलस हा अतिशय महत्वाचा विषय आहे किंवा त्याचा पाया आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि कॅल्क्युलसचं इन्व्हेन्शन जरी ते न्यूटन, लेबनिट्झ वगैरे यांच्या नावावर क्रेडिट गेलं असलं तरी आता ते असं पुढे आलंय की 14व्या शतकात केरळ गणित म्हणजे केरला स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स त्याच्यावर सरांचं एक लेक्चरही झालं होतं, सोलापूरकर सरांचं, आणि त्याचं मराठी विज्ञान परिषदेने मराठी एक छोटंसं पुस्तकही काढलं होतं, माधव आणि केरळी गणित परंपरा असं. तर त्यांच्या कामामध्ये आपल्याला कॅल्क्युलसची बीज दिसतात, म्हणजे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, कॅल्क्युलस वगैरे म्हणायचं झालं तर त्याच्यामुळे त्यांना ते खरं श्रेय जातं कॅल्क्युलसचं. पण त्यांचं नाव फार माहीत नव्हतं, आता हळूहळू ते पुढे यायला लागले. म्हणून मग इतर गणितज्ञांशी विचार करून असं ठरवलं की त्यांचं नाव या स्पर्धेला द्यावं. म्हणजे मग कारण आमचं आता अंडर ग्रॅज्युएट लेव्हलची परीक्षा असल्यामुळे ती ऑलिम्पियाडपेक्षा थोडी वेगळी पाहिजे, म्हणून आमचा जास्त भर कॅल्क्युलसवर असतो. म्हणजे इतरही विषय त्याच्यामध्ये येतातच, पण कॅल्क्युलसवर त्याच्या प्रॉब्लेम्स असतातच, म्हणजे हा आम्ही अगदी ठेवलंय पहिल्यापासून. त्याच्यामुळे त्यांना माधव असं त्या स्पर्धेला नाव दिलं. आणि पहिल्यापासून नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथमॅटिक्स यांनी त्याला पूर्ण फंडिंग केलेलं आहे. मग 2 वर्षापूर्वी जेव्हा असं प्रपोजल पाठवलं की आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी टीम पाठवूयात का, म्हणजे 4 विद्यार्थी आणि 2 शिक्षक असं पाठवायचं झालं तर त्याचा मेनली खर्च वाढणार आहे ना, त्यामुळे तो त्यांनी लगेच सँक्शन केला. आणि मागच्या वर्षीपासून आपण त्याही स्पर्धेला विद्यार्थी पाठवायला सुरुवात केली. मागच्या वर्षी आम्ही काय केलं होतं, पहिलंच वर्ष होतं त्याच्यामुळे आम्हाला अंदाज नव्हता, तर माधव कॉम्पिटिशन मधनं जे टॉप 4 स्टुडंट्स होते, पहिले 4 विद्यार्थी मार्कांप्रमाणे जे होते, त्यांना आम्ही तिथे पाठवलं होतं, थोडं त्यांना प्रशिक्षणही दिलं होतं आणि तिथे त्यांची चांगली कामगिरी झाली. मागच्या वर्षी सोलापूरकर सर त्या टीम बरोबर गेले होते. मग नंतर त्या विद्यार्थ्यांमधनं असं आम्हाला सजेशन मिळालं, कारण आम्ही साधारण 12 ते 15 विद्यार्थी दरवर्षी बक्षिसासाठी निवडत असतो, तर त्यातून असं त्यांच्याकडनं एक सूचना आली की काही वेगळी प्रोसेस करता येईल का, आपल्याला निवड करता येईल का. मग आम्ही असा विचार केला की, आणि यावर्षीपासून ते तसं केलं आम्ही, की जे काही 12 विद्यार्थी होते यावर्षी प्राइज विनर्स, सगळे बक्षीस पात्र विद्यार्थी, त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना थोडंसं ट्रेनिंग दिलं आणि त्यांची परत परीक्षा घेतली, जशी IMC असते ओरिजिनल तशी. म्हणजे 2 दिवस ती परीक्षा असते, 5 तास 5 प्रॉब्लेम्स, मग दुसऱ्या दिवशी परत 5 तास 5 प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर. अशी आम्ही त्यांची परीक्षा घेतली त्या 12 विद्यार्थ्यांची, आणि त्यातनं परत त्यांचे परफॉर्मन्सेस, म्हणजे ते सगळे पेपर चेक करून त्यातले जे चांगला परफॉर्मन्स झाला त्याप्रमाणे मग त्यांचं सिलेक्शन केलं. आणि त्याच्यामुळे तर खूप फरक पडला. यावर्षी आपल्या ची कामगिरी खूपच चांगली झाली. म्हणजे जवळजवळ 62 टीम्स होत्या तिथे, त्यातनं आपल्या टीमचा नंबर 8वा आला. त्याच्यामध्ये एक ग्रँड फर्स्ट प्राइज, म्हणजे ते कसं करतात की एक कट ऑफ ठरवतात आणि त्या कट ऑफच्या वरती सगळ्यांना ग्रँड फर्स्ट प्राइज, म्हणजे 100 मार्काची परीक्षा होती, तर यावर्षी त्यांनी 79 म्हणजे 79ला तो कट ऑफ होता, त्याच्यावरच्या सगळ्यांना त्यांनी ग्रँड फर्स्ट प्राइज दिलं. त्यात आपल्या एका विद्यार्थ्याला मिळालं ग्रँड फर्स्ट प्राइज. त्याच्यानंतर 2 जणांना फर्स्ट प्राइज, म्हणजे त्याचा एक कट ऑफ असतो, आणि एका मुलाला सेकंड प्राइज. असं आपल्या सर्व मुलांना चांगली बक्षिसं मिळाली, त्यांची चांगली कामगिरी झाली आणि त्याचा आम्हाला फारच आनंद झाला की. आणि हे आत्ताच मागच्याच वर्षीपासून सुरू झालंय, तर दरवर्षी आता अशीच 4 विद्यार्थ्यांची टीम आपण त्या स्पर्धेसाठी पाठवणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की तसाच त्यांचा परफॉर्मन्स हळूहळू अजून वाढत राहील. सरांनी मगाशी सांगितलं तसं फक्त एक उल्लेख करते की ही जरी 4च मुलं जात असली आणि परीक्षेला हजारो मुलं बसतात भारतातनं, आणि शेवटी आपण 4च मुलं पाठवू शकतो टीम मध्ये, तर तरी सुद्धा, आणि काय प्राइज विनर्स काय असतील 12 ते 15 साधारण प्राइज विनर्स असतात, तरी पण बाकीच्या सर्व विद्यार्थी त्या निमित्ताने तयारी करतात गणिताची, आणि त्यांची गणिताची पातळी किंवा अंडरस्टँडिंग लेवल आपण जे म्हणतो ती नक्कीच वाढते, त्याचा त्यांना फायदा होतो. शिवाय आम्ही काय करतो की 3 नर्चर कॅम्प ऑर्गनाईज करतो, म्हणजे साधारण 50 मुलं एकेका कॅम्पमध्ये, म्हणजे जवळजवळ 150 मुलं ही या स्पर्धेला जी बसलेली असतात त्यांच्या मेरिट लिस्ट प्रमाणे अशी साधारणपणे 150 मुलं आम्ही सिलेक्ट करतो. आणि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे साधारण जॉग्राफिकल आम्ही बघतो, यावर्षी एक मुंबईमध्ये झाला, एक कलकत्त्यामध्ये झाला कॅम्प, आणि एक अहमदाबादमध्ये झाला. तर असे साधारण वेगवेगळ्या ठिकाणी 3 कॅम्प आपण आयोजित करतो. आणि त्याच्यात तो उत्तराखंडमध्ये त्यांनी जरा तेथे कसं आहे अकॅडमिक वातावरण थोडं कमी आहे म्हणजे आपल्यापेक्षा, तर त्यांनी तशी रिक्वेस्ट केली होती म्हणून उत्तराखंडच्या पण विद्यार्थ्यांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला. तर त्याला आपण आपलं सगळं NPHM कडनं फंडिंग देतो आणि त्या विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची, राहण्याची, जेवणाची सगळी सोय केली जाते.
शिवाय त्यांना वेगवेगळ्या गणितज्ञांकडनं मार्गदर्शन केलं जातं. त्याच्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची पण काही मुद्दाम सेशन्स ठेवली जातात, कारण ती महत्वाची आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणून मुलं एकत्र येऊन त्यांचं पण एकमेकांशी चर्चा होते, त्यांना एकमेकांशी इंटरॅक्शन करता येतं, म्हणजे पिअर जे डिस्कशन आपण म्हणतो. तर असं आम्ही याच्यातनं वेगवेगळे अजून उपक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. शिवाय लोकल लेवलला म्हणजे स्थानिक पातळीवर आम्ही वेगवेगळे कॅम्प ऑर्गनाईज करण्यासाठी फंडिंग देतोय. तर ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे स्थानिक पातळीवर कॅम्प होतात, कारण हजारो मुलं बसली तरी जास्तीत जास्त 150 मुलं सिलेक्ट होऊ शकतात या कॅम्पला. पण मग त्यांना म्हणजे परीक्षा होण्याच्या आधी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असे काही छोटे छोटे कॅम्प स्थानिक पातळीवर आपण आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देऊन काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस घेऊन असं आपण करतो. आणि या सगळ्यामुळे आता याला ऑलिम्पियाड इतकी मोठी हे नाहीये, म्हणजे अजून ते हळूहळू सुरू होईल, कारण ही जी IMC झाली आता ती 33 वर्ष झालीत त्याला. पण आता आपण मागच्या वर्षीपासून पाठवायला सुरुवात केली आणि माधवा कॉम्पिटिशनला पण आता 17 वर्ष झालेत. पण आम्हाला खात्री आहे की जसं ऑलिम्पियाड सगळीकडे पसरलंय भारतामध्ये, तशीच हळूहळू पुढच्या काही वर्षात ही जी माधव गणित स्पर्धा आहे ती सुद्धा अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांमध्ये म्हणजे पदवी पातळीवरील विद्यार्थ्यांमध्ये ती अशीच लोकप्रिय होईल. आता झालीच आहे, कारण मागच्या वर्षी आम्हाला असं खूप मागणी आली की आतापर्यंत आम्ही ती स्पर्धा BScच्याच मुलांसाठी ठेवली होती, पण गेली 2 वर्ष आम्हाला अशी खूप मागणी येत होती की BTech आणि BE या मुलांनी सुद्धा खूप इंटरेस्ट दाखवला होता की आम्हालाही या परीक्षेला बसायचंय. तर मागच्या वर्षी मग आमच्या स्टिअरिंग कमिटीने असा निर्णय घेतला की त्यांनाही आपण बसू द्यावं आणि BE आणि BTechच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता आपण मागच्या वर्षीपासून या स्पर्धेसाठी बसू देतोय. आणि त्यामुळे आता ही स्पर्धा नक्कीच जास्तीत जास्त वाढत राहील आणि याच्यामुळे गणिताचा अजून प्रसार होईल, विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर आणि धन्यवाद मॅडम. मी आपणाला विनंती करतो की आपले काही प्रश्न पडले असतील तर थोडक्यात आपण विचारू शकता. सुरुवात आपण विद्यार्थी मित्रांच्याकडून करून घेऊया. सरांनी अतिशय गणित हे कसं रंजक आहे आणि सुरुवातीलाच त्यांनी क्लिअर केलेलं आहे की ते सोपं आहे, अवघड नाही. आणि क्लासरूम मध्ये म्हणजे थोडक्यात क्लासरूम मधून बाहेर येऊन सरांनी आपल्याला गणित समजावून सांगितलंय, ते पण आंतरराष्ट्रीय पटल, राष्ट्रीय पटल आणि आपलं आजचं पुण्याचं पण पटल. मॅडमच्या संदर्भातून त्यांनी खूप अशी म्हणजे अतिशय छानरित्या आणि अतिशय सुटसुटीत, साध्या, सरळ, सोप्या आपल्या मराठी भाषेत त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचतं केलेलं आहे. तर प्रश्न. मी 8वीत आहे. सांगा. लेवल 1 आणि लेवल 2 त्याची 2 पुस्तकं अवेलेबल आहेत. लेवल 2 ची काठिण्य पातळी जरा बऱ्यापैकी जास्त असते. लेवल 1 इज कम्पॅरेटिव्हली इझी आणि स्कूल लेवलला जे मॅथमॅटिक्स होतं, आता प्रत्येक स्कूल लेवलला वेगवेगळं होतं, पण जनरली 8वीपर्यंत जो सिलेबस आहे तो कव्हर होतो लेवल 1मध्ये. सो ते सगळं लेवल 1 क्रॅश करणं सोपं आहे कम्पॅरेटिव्हली. लेवल 2साठी ती जी प्रभुत्वाची लेवल 2ची प्रश्नपुस्तिका मिळते ती सोडवायची आणि त्याच्याशी अनुषंगाने अजून तशा प्रकारची गणितं मिळाली तर ती सोडवता आपोआप आपला म्हणजे गणिताबद्दलचा विचार करण्याची जी पद्धत आहे ती बदलते आणि ती क्रॅश केली म्हणजे यू नो बेसिक मॅथमॅटिक्स वेल टू गो फॉर दीज काइंड ऑफ एक्झाम्स. सो बेसिकली गणित प्रभुत्वाची पुस्तकं अवेलेबल आहेत, क्लासेस पण अवेलेबल आहेत. हां, पहिली लेवल इझी आहे, पुस्तकातनं सगळे. मागच्याला गेलेले सेकंड लेवलला, आता मागच्याला 7वीत होती. नाही 7वी परीक्षा असते, मागच्या वर्षी 7वीत होती तर यावर्षी देणार आहे परत. तर पहिली लेवल केली होती क्रॅक. दुसऱ्या लेवलला काही जणांनी पुढे गेली, काही जण आमचा एक ग्रुप आहे त्याच्याबरोबर. तर म्हणून म्हटलं की असे काही ॲडिशनल बुक्स या लेवलला आम्ही रिफर करू का. ते एक ग्रीन पुस्तक आहे आमच्या सगळ्यांकडे, आम्ही ते सोडू. मॅथमॅटिकल सर्कल्स म्हणून पुस्तक. ख्रिश्चन लोकांनी लिहिलेलं आहे फोमिन. तर त्या मॅथमॅटिकल सर्कल्स म्हणून पुस्तक सुरू करू शकतो. त्यांनी जर ही प्रभुत्वाची पुस्तकं सोडवली असतील तर काय म्हणजे जनरल प्रिन्सिपल मी सांगतोय, प्रभुत्वाला शिकवण्याचा अनुभव मला नाही आहे, पण तरीसुद्धा
जास्तीत जास्त अवघड गणित सोडवत राहते हाच होतो. म्हणजे एक तुम्ही काय पुस्तक संपवलं असेल तर तुम्ही भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये या, तिथे गणित ऑलिम्पियाडची बरीच पुस्तकं आहेत. म्हणजे जॉमेट्रीची आहेत, अल्जिब्राची आहेत. आता प्रभुत्वासाठी नंबर थिअरी कॉम्बिनेटरीज करायची गरज नाही, तरी अल्जिब्रा जॉमेट्रीची आता बर्नार्ड चाइल्ड नावाचं पुस्तक आहे अल्जिब्राचं, म्हणजे हे ऑथर्स आहेत बर्नार्ड चाइल्ड, हॉल अँड नाईट, तसं जॉमेट्रीचं हॉल अँड स्टीव्हन्स, अशी म्हणजे आपली नेहमीची जी पुस्तकं आहेत त्याच्या पलीकडे जाणारी अनेक पुस्तकं इथे ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये अवघड गणित आहे आणि ती काठिण्य पातळी आहे, ती किती वाटू शकतील एवढी पुस्तकं तिथे. तर अवघड गणित सोडवत राहणं. आता मगाशी मी चायनाचं सांगितलं की त्यांना चायनाचे हे दरवेळेला पहिले कसं येतं, तर त्यांनी इतकी अवघड काठिण्य पातळी तिथे लोकल लेवललाच गाठलेली आहे की IMOच्या परीक्षेला जाताना त्यांना वेगळं काही वाटत नाही. तसं प्रभुत्वाची परीक्षा ही नॉर्मल शाळेची परीक्षा वाटावी हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा अजून वरची लेवलची गणितं सोडवत राहणं, म्हणजे मुळात आधी ही पुस्तकं करायलाच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही, त्याच्यावर आधारित परीक्षा. पण त्याच्यावर आधारित अजून खोली वाढवण्यासाठी तुम्ही अजून चांगल्या मोठ्या पुस्तकांमधली गणितं सोडवू शकता. मी आत्ता काही नावं सांगितली, पण अशी खूप पुस्तकं आहेत की ज्याच्यामध्ये काठिण्य पातळी जास्त आहे. तर असं तुम्ही काढू शकता. काठिण्य पातळी काय कशाला म्हणायचं आहे? आपण बऱ्याच वेळेला आपण हा शब्द नेहमी ऐकतो की काठिण्य पातळी जास्त, काठिण्य पातळी वाढते कशी? तर सोपं ह्याच्यातलं हे आहे, आपल्या सर्व शालेय अभ्यासक्रमातले जे पुस्तकं असतात त्याच्यामध्ये धडे असतात, धडा 1, धडा 2, धडा 3, धडा 4. प्रत्येक धड्याच्या खाली एक प्रश्नसंच असतो. तर प्रत्येक धड्याच्या खाली कोणाच्या खाली 15 प्रश्न असतात, कुठे 20 प्रश्न असतात, कुठे 25 प्रश्न असतात. ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्या धड्यात असलेली माहितीच पुरते हे लक्षात घ्या. त्या एका धड्याच्या खालचे प्रश्न सोडवायला त्याच धड्यातली सर्व माहिती पुरेशी ठरते. मात्र काठिण्य पातळी म्हणजे काय, ती कधी वाढते? तर ह्याला काठिण्य पातळी म्हणण्याऐवजी आपण जर गुंतागुंतीची पातळी म्हटलं तर ते जास्त चांगलं होईल. कॉम्प्लिकेशन ही गुंतागुंत कशी वाढते? तर दोन वेगवेगळ्या धड्यांमधले गुणधर्म वापरावे लागतील असे प्रश्न, हे थोडंसं पुढची पातळी आहे. 3 वेगवेगळ्या धड्यांमधले वापरावे लागतील गुणधर्म, ती आणखीन थोडी काठिण्य पातळी, त्याला काठिण्य पातळी म्हणण्यापेक्षा जास्त गुंतागुंत. आणि असं करता करता त्यामध्ये आणखीन एक असं असतं की तुम्ही सगळे मिळून एक समजा एका पुस्तकामध्ये तुम्ही 50 ते 60 गुणधर्म शिकलेला आहे आणि 5वी पासून 10वी पर्यंत प्रत्येक वर्षी असं केलं, म्हणजे 300 ते 400 गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत वेगवेगळे किंवा पद्धती. ह्यापैकी समोर आलेलं गणित सोडवण्याकरता त्या 400-500 पैकी 4 किंवा 5 गुणधर्म लागणार आहे आणि ते विशिष्ट क्रमाने लागणार आहे. तर त्यातले कुठले 5 ह्या गणिताला आपल्याकडे डोक्यात ज्या 500 गोष्टी आहेत, जे 500 गुणधर्म आपल्याला माहिती आहेत, पद्धती माहिती आहेत, त्यातले कोणते 5 या प्रश्नाला आवश्यक आहे आणि त्यातला पहिला कुठला वापरायचा त्यातही आहे. तो विशिष्ट एक पहिला वापरल्याशिवाय दुसरा वापरताच येणार नाही असा क्रम पण आहे. ती काठिण्य असं म्हणजे ती खरं म्हणजे गुंतागुंतीची पातळी आहे. आणि ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं वैशिष्ट्य की एका धड्यापुरते प्रश्न असं त्यामध्ये नसून कधी कधी अनेक प्रश्न हे अल्जिब्रा आणि जॉमेट्री यांच्या सुने अल्जिब्रातल्या काही गोष्टी आणि जॉमेट्रीतल्या काही गोष्टी त्या एकत्र वापरायच्या. अशा पद्धतीची गुंतागुंत वाढत जशी जाईल तेव्हा जास्तीत जास्त म्हणजे प्रश्नामध्ये वेगवेगळे घटक वाढणे, त्याच्यासाठी गरज असणारी माहिती आवश्यक असणारे गुणधर्म, नियम आणि सूत्र यांची संख्या वाढत जाणे म्हणजे आणि त्याचा निश्चित क्रम ठरवणे ज्याला शक्य होतं ती प्रतिभा जी म्हणतोय आपण ती आहे की तो नेमका क्रम कुणाला लवकर सुचेल की हे 5 गुणधर्म वापरून हा प्रश्न सुटणार आहे.
हे कळलं, पण त्यातला पहिला कुठला वापरायचा, नंतरचा कुठला वापरायचा, आणि तो क्रम चुकल्याने जो वेळ जाणार आहे त्यात मग 1.5 तासात प्रश्न तो सुटणार नाही. तिथे प्रतिभेचा संबंध येतो. तर प्रतिभा आणि हे गुंतागुंत, तर काठिण्य पातळी हा शब्दाच्या ऐवजी जर आपण गुंतागुंतीची पातळी असं शब्द वापरायला सुरुवात केली तर ते जास्त अधिक चांगलं म्हणजे सोयीचं होईल असं मला वाटतं. रिजनल ऑलिम्पियाड हे प्रभुत्वाच्या पेक्षा जास्त कुठली पातळी, गुंतागुंतीची पातळी त्याची जास्त असणार. त्याच्यामुळे आरएमओचे जुने पेपर्स बघायला रिजनल ऑलिम्पियाड त्या फणसळकर मॅडम भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये गणित शिकवतात. या तुम्ही मॅडम पुढे बोला, सांगा सगळी माहिती काय असेल. BMTS म्हणून 6वीला जी एक्झाम आहे तर त्याचाही प्रश्न तुम्हाला 7वी 8वीच्या प्रभुत्व लेवलपेक्षा जास्त आहे आणि ती पण ऑल इंडिया लेवलला भास्कराचार्य कंडक्ट करते. आणि एकच वर्ष मी पेपर सेटिंगच्या याच्यात नुसती मीटिंग अटेंड केली होती, पण मला एकही प्रश्न सेट करायला जमलेलं नाही. सॉरी. अतिशय उत्तम आणि एका विषयाला कुठल्या कुठल्या पातळीपर्यंत नेता येतं याच्याबद्दलचं आपण ऐकलं. म्हणजे खरं हे भाषण हे व्हावं, गणितावरती भाषण व्हावं असं आमचं पूर्ण झालं होतं. पण आता याच वर्षी फील्ड्स मेडल जाहीर झाले. 40 वर्षाच्या खालचे जे गणिती असतात त्यांनाच. तर मग त्यांच्याबद्दल बोलावं असं मी सोलापूरच्या सरांची चर्चा चालली होती. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की ते गणित इतकं अवघड आहे, त्यांनी जे काय सोडवलं आहे. आणि खरोखरच म्हणजे आपल्याला नोबेल पारितोषिक विजेते जे असतात त्यांची जे काही विषय असतात त्यांचे अभ्यासाचे किंवा संशोधनाचे, त्याचं कुठेतरी ॲप्लिकेशन असतं थोडंसं, आणि मग ते असतं. आणि गणिताच्या याच्यात गणित एक स्वतंत्रच शाखा आहे असं आपल्याला म्हणू शकतो. आणि त्याप्रमाणे आजचं हे व्याख्यान झालं. आणि आज मला खूप आनंद वाटला की जे प्रत्यक्ष त्याच्यात पुढं काहीतरी जायची इच्छा आहे असे आपल्याला इथं प्रेक्षक लाभलेले आहेत. आणि अगदी 8वीच्या मुलांपासून PhD झालेले होत असलेले असं पुढे. आणि आपण सगळे मिळून हा आपला जो ठेवा आहे विज्ञानाचा, गणिताचा, आपल्या परंपरांचा, तो आपण पुढे नेऊ आणि उज्ज्वल भविष्याकडे जाऊ. एकच मिनिटं घेतो. ते काठिण्य पातळी किंवा गुंतागुंतीची पातळी याच्याबद्दल मी एक मिनिट सांगतो. गणिताचे काही प्रश्न सिद्ध करा किंवा शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असतात. ती काठिण्य पातळी कमी. इज इट ट्रू दॅट असं विचारलं तर मुळात पुढचं जे आहे ते प्रूव्ह करायचं का डिस्प्रूव्ह करायचं इथपासून सुरुवात होते. त्याच्यामुळे तेही गुंतागुंतीची पातळी वाढली. प्रूव्ह दॅट म्हणजे काय, जे ते आहे ते खरं आहे तर माहिती आपल्याला. इज इट ट्रू दॅट. त्याच्यानंतर फंक्शन सॅटिस्फाईज दिस फंक्शन असं दाखवायचं असतं. फाइंड ऑल फंक्शन्स सॅटिस्फाईंग समथिंग. तुम्ही सगळे काढलेत का नाही हे खात्री कशी करणार, ती काठिण्य पातळी वाढते. त्याच्यामुळे ते गणित वाचलं की आपल्याला कळतं. आता मुद्दा संपला. दुसरं सांगायचं होतं म्हणजे जे इथे प्रेक्षक आज इथे जमले तर त्यांना गणिताची आवड आहे म्हणूनच ते इथे आले. तर त्यांना सगळ्यांना मी सांगतो, म्हणजे असं सजेस्ट करतो की तुम्ही सगळे भास्कराचार्य प्रतिष्ठानला भेट द्या. तिथलं ग्रंथालय बघा आणि विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण तिथे कशा प्रकारे चालतं. मॅडम म्हटलं तसं एक खूप चांगली स्पर्धा भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे घेतली जाते शाळेतल्या मुलांसाठी. त्याची माहिती करून घ्या आणि आपल्या परिसरातल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना, शाळांना त्याची माहिती द्या. त्याच्यामुळे तुम्ही ती संस्था घेऊन 50 वर्ष आहे, 50वं वर्ष चाललं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये स्वागत आहे.